सर्वांनी ताठ बसायचंय. आपण पहिल्यांदा 3 ओंकार म्हणणार आहोत. ओंकाराची प्रार्थना करणार आहोत आणि त्यानंतर वेबिनारला सुरुवात करूया. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, मन शांत, लक्ष श्वासाकडे, दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये. मन शांत, लक्ष श्वासाकडे. एक दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. 3 ओंकार म्हणणार आहोत. ओम. 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 ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. चला, सर्वांचं स्वागत आहे. आपण सुरुवात करूया. त्याआधी मी थोडक्यात 2 मिनिटात माझा परिचय सांगतो. मी आनंद गोखले. मी प्रत्यक्षात माझा व्यवसाय सिव्हिल इंजिनिअरिंगचा आहे, पण मी नंतर एकच मिनिट एक स्क्रीन शेअरिंगचा करतो. माझा मूळ व्यवसाय सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे बांधकाम व्यवसायामध्ये आहे मी. पण त्यानंतर एक एक त्याला अनुसरून वेगवेगळ्या गोष्टी शिकत गेलो. वास्तुशास्त्राचा व्यवसायामध्ये समावेश झाला. त्याच्यानंतर मग रेकी ग्रँड मास्टर झालो, डाउजिंग शिकलो, अंकशास्त्र शिकलो. असं काय काय करत करत नंतर मग कोरोनाच्या काळामध्ये सगळं जेव्हा बंद पडलं, तेव्हा मग योगाभ्यास तसा मी माझा माझा करत होतोच बऱ्याच वर्ष. पण योग शिक्षक आणि हे पुढचं जे शिक्षण आहे मी कोरोनाच्या काळात सुरू केलं. आणि त्यानंतर मग योग शिक्षक आणि मग YCB आयुष मंत्रालयाचं जे बोर्ड आहे, योगा सर्टिफिकेशन बोर्ड, त्याचं योग थेरपिस्ट केलंय. आणि वेगवेगळ्या विकारांवर, व्याधींवर योगाचे उपचार, अशा पद्धतीने आता माझं ते काम चालू आहे आणि खूप छान त्याचे अनुभव आहेत. आणि त्यातूनच ही कल्पना सुचली की आज डोळ्यांचा त्रास त्रास म्हणण्यापेक्षा डोळ्यांचा वापर, अतिरेकी वापर सध्या होतोय सगळीकडेच. प्रत्येक जण जन्मापासूनच या गोष्टी स्क्रीनवर सगळ्या गोष्टी चालू आहेत. तर मग आपण योग दिन हा छान मुहूर्त आहे. योग दिनाचा मुहूर्त साधून विचार केला आपण एक छान लोकांना अगदी जिव्हाळ्याचा विषय घेऊया, म्हणून मग हा डोळ्यांचा विषय ठरवला. माझे तसे एरवी वर्ग चालू असतात, गर्भसंस्कार वर्ग घेत असतो, योगाचे वेगवेगळ्या व्याधींवरचे व्याधी निवारणाचे वर्ग तर आहेतच, त्यासोबत इतर सराव वर्ग, वजन कमी करण्याचे वर्ग, बरेच काय काय चालू असत, जसं जसं समोरून आवश्यकता निर्माण होईल तसं. तर आपण आता सुरुवात करूया. हं? चल, सगळे तयार आहेत. आता आपण डोळ्यांचा विचार करण्यापूर्वी आपण पाहूया, आपलं सगळं मानवी शरीर हीच एक फार मोठी अद्भुत रचना आहे. मानवी शरीराची अद्भुत रचना. एक मिनिट, मी स्क्रीन शेअरिंग ऑन करतो हा, म्हणजे मग स्क्रीन शेअरिंग मग काय होईल, तुम्हालाही सोपं जाईल. मी जे सांगतोय ना ते बघायला सोपं जाईल. मी जे जे बोलतोय तुम्हाला दिसेलही. सापड
पुढे गेलो. हा. मानवी शरीर एक अद्भुत रचना आहे निसर्गाची किंवा परमेश्वराची म्हणा. सर्व शरीरांची आंतररचना सारखी आहे, पण बाह्य रचना भिन्न आहे. म्हणजे प्रत्येकाचा चेहरा वेगळा आहे, उंची वेगळी, वजन वेगळं, पण आंतररचना सारखी आहे, म्हणजे अॅनाटॉमी सारखी आहे असं म्हणायला हरकत नाही. आता कशी गंमत आहे पहा, एका सूक्ष्म पेशीपासून मानवी शरीराची निर्मिती सुरू होते आणि पूर्ण वाढलेल्या शरीरामध्ये कमीत कमी 600 ते 900 कोटी पेशी, आणि त्याच्यात एवढ्या पेशींचं बनलेलं शरीर, त्याच्या अनेक, म्हणजे शरीरामध्ये किती संस्था आहेत? श्वसन संस्था, पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, अशा सगळ्या संस्था एकाच वेळेस सुसूत्रपणे काम करतायत. जसं एखाद्या कारखान्यामध्ये वेगवेगळे विभाग असतात, तसंच आहे. वेगवेगळे विभाग आहेत, प्रत्येक विभागाचं कार्य सुरळीतपणे चालू आहे. आणि जोवर सुरळीत चालू आहे तोवर त्याचं महत्व आपल्याला कळत नाही. बिघाड झाला की मग तिकडे लक्ष जातं. तसंच डोळ्यांच्या बाबतीत आहे की डोळ्यांचा बिघाड झाला, डोळ्यांमध्ये काही डोळ्यांना त्रास झाला की मग असं लक्षात येतं, अरे डोळे आहेत की आपल्याला. आपण एरवी दिवसभर झोपेची वेळ सोडून सतत काहीतरी बघत असतो, पण त्याकडे लक्षच देत नाही आपण. अर्थात शरीरामध्ये निसर्गाने व्यवस्थाही केली. जर काही बिघाड झाला तर ती दुरुस्त करण्याची व्यवस्था केली. त्यासाठी काय गरज कसली आहे? शुद्ध हवेची गरज आहे, योग्य आहाराची गरज आहे. पण मग आता ते आपण करतो नाही करतो काय माहिती, काय करतो, प्रत्येक जण वेगवेगळं करत असतो. त्यामुळे एक मिनिट हा. तर आपल्याला एक लक्षात आलं की आपल्याला शरीराची रचना, त्यात डोळा काय आहे? डोळा अतिशय नाजूक अवयव आहे, अत्यंत नाजूक आणि महत्वाचा अवयव आहे. डोळ्यांनी नीट दिसलं नाही तर एक विचार करून पहा. आपल्याला सगळ्यांना नीट दिसतंय, पण एखाद्याला नीट दिसलं नाही किंवा अचानक काही डोळ्यांचे मोतीबिंदूचं ऑपरेशन होतं, बऱ्याच जणांचं झालं असेल, तेव्हा लक्षात आलं असेल तुमच्या की कसं होतं, डोळे किती दिवस बंद ठेवावे लागतात, काय काय गोष्टींना मुकावं लागतं. आणि ज्यांना कायमच अंधत्व आहे त्यांचं तर म्हणजे आयुष्य कसं जात असेल, विचार करून पहा. त्यामुळे डोळ्यांचं आरोग्य बिघडल्यावर डोळ्यांचं त्याच्यावर उपचार करण्यापेक्षा आधीच ते बिघडणार नाहीत अशी काळजी घेतली तर ते खरं शहाणपणाच आहे, नाही का? डोळ्यांची रचना ही अत्यंत सुंदर अशी रचना आहे. एक कॅमेरा असतो ना आपला, कॅमेरा सारखीच रचना आहे डोळ्यांची. हाडांच्या खोबणीमध्ये बसवलेले ते छान सुंदर डोळे, नाजूक इंद्रिय आहे. आपल्या पापण्या, पापण्यावरचे केस, भुवया, यांचं काम काय? आपल्या डोळ्यांवर अनावश्यक गोष्टी ज्या डोळ्यांमध्ये जाऊ शकतात त्यांच्यापासून संरक्षण करण्याचं काम या पापण्या, भुवया करतात. डोळ्यामध्ये सगळ्यात पुढे काय असतं? एक पारदर्शक असं संवेदनशील नेत्रावरण असतं. तुम्हाला ती शेअर करतो स्क्रीन. त्याची इमेज म्हणजे थोडस लक्षात येईल, ती इमेज बघितली की लक्षात येईल तुम्हाला. हम्म. ही डोळ्यांची इमेज आहे. डोळ्यात सगळ्यात पुढे काय असतं? आपले आपण पापण्या, भुवया हे बघितलं. ही रचना थोडी समजून का देतोय? आपला काही खरा अॅनाटॉमीचा क्लास नाहीये की बा आपल्याला काही डोळ्यांचं डॉक्टर व्हायचं नाहीये, मी डोळ्यांचा डॉक्टर नाहीये, पण थोडीशी त्याची रचना माहित असेल तर काळजी घेण्यासाठी खरंच काय केलं पाहिजे, काळजी खरंच का घेतली पाहिजे हे कळेल. यासाठी
थोडीशी रचना एक 5-10 मिनिटांमध्ये सांगतो. फार काही त्याच्यात आपण खोलात शिरणार नाहीये. ते डोळ्यांचे डॉक्टर बाकीचं बघून घेतील जे काय असेल ते पुढचं. तर आपल्याला डोळ्यांच्या रचनेमध्ये सगळ्यात पुढे काय असतं, नेत्रावरण असतं. पारदर्शक आणि संवेदनशील असं नेत्रावरण असतं. ते काय काम करतं, आतल्या डोळ्याच्या आत जे सूक्ष्म अवयव आहेत त्यांचं संरक्षण करण्याचं काम ते नेत्रावरण करतं. बाहेरून येणारे काही दोष म्हणजे काही घटक असतील त्यांना बाहेरच अडवण्याचं काम करतं. आतमध्ये काही दोष निर्माण झाले त्यांना बाहेर काढायचे काम तेच करतं. नेत्रावरणाच्या आत असतं ते नेत्रपटल म्हणजे कॉर्निया. त्यानंतर वर्तुळाकार असं कृष्णमंडल, आपलं जी काळी बुबुळ दिसतं ना ते, म्हणजे आयरिस म्हणतात त्याला मेडिकल लँग्वेज मध्ये. त्याच्या मध्यभागी एक छिद्रासारखं जे असते बाहुली, प्युपिल्स. आणि एक गंमत काय बघा, जेव्हा आपण कमी उजेडामध्ये काही बघत असतो त्यावेळेस बाहुल्यांचा आकार आपोआप मोठा होतो आणि अधिक प्रकाश आत यायला जागा होते आणि आपल्याला कमी उजेडातही व्यवस्थित दिसतं. आणि जेव्हा जास्ती प्रकाश असेल बाहेर, सभोवताली तीव्र प्रकाश असेल, त्यावेळेस काय होतं, बाहुल्यांचा आकार छोटा होतो, पिपिल्स लहान होतात आणि त्यामुळे अनावश्यक जास्तीचा प्रकाश आत येत नाही आणि जेवढा आवश्यक तेवढा प्रकाश आत घेतला जातो, आपल्याला नीट दिसतं. आता हे म्हणजे मला नेहमी आश्चर्य वाटतं की हे कसं घडत असेल. मला बोलायला एवढा वेळ लागला, किती त्यापेक्षा किती कमी वेळात या गोष्टी घडतात. हे कोण घडवून आणतं, म्हणजे हा खरा आपल्या मुख्य विषय नाही, एक सहज ओघामध्ये सांगायची गोष्ट. हे घडवून कोण आणतं बरं. आपल्याला आपण म्हणतो देव पाहिला का, कोण लोक नास्तिक लोक म्हणतात देव दुसरा काही नाही, हाच देव आहे, हाच आत्मरूप देव आहे. ही हे कोण घडवून आणतं, आतली जी आत्मशक्ती तेच घडवून आणते ना हे. कारण ज्ञानेश्वर माऊलींनी बघा, ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्याच ओवीमध्ये सुरुवात जी केली त्यामध्ये स्वसंवेद्य असा आत्मरूपाला वंदन केलंय. कुठल्याही सगुण मूर्तीला नमस्कार न करता स्वसंवेद्य आत्मरूप म्हणजे काय, हेच ह्या क्रिया सगळ्या ज्या घडवतं, ही एकच क्रिया आता आपण बघितली. अशा सगळ्या क्रिया जे आत्मरूप, जे स्वसंवेद्य म्हणजे ज्याला स्वतः संवेदना आहे, त्याला कोणी सांगावं लागत नाही, ती शक्ती ते सगळं घडवून आणते. म्हणून या ठिकाणी आपल्याला परमेश्वर दिसतो असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे तुम्ही जर अशा शरीरातल्या प्रत्येक क्रियेचं व्यवस्थित अभ्यास केला किंवा म्हणजे एक लक्षात घेतलं, लक्ष दिलं, तर लक्षात येईल परमेश्वर दुसरीकडे कुठेच नाही, परमेश्वर आपल्याच इथे आहे, आतच परमेश्वर आहे, तोच हे सगळं घडवून आणतोय. आता डोळ्यामध्ये तसे अजून अनेक अवयव असतात. नेत्रमणी म्हणजे लेन्स असतात, जे आपल्याला जेव्हा ऑपरेशन नंतर लेन्स बसवतात, कृत्रिम लेन्स. मध्यपटल असतं, त्याच्या नंतर मज्जापटल म्हणजे रेटिना असतो. मॅक्युला म्हणजे पीतबिंदू असतो. मज्जातंतू असतात, ऑप्टिक नर्व. अश्रुपिंड असतात. अश्रुपिंड किती महत्वाचे आहेत बघा. आपल्याला बऱ्याचदा असं होतं, पुरुषांना रडायला नकोसं वाटतं की रडलं तर काहीतरी कमीपणा दिसतो, पण अश्रुपिंडांचं काम किती महत्वाचं आहे. अश्रुपिंड कुठे असतात, दोन्ही डोळ्यांच्या बाहेरच्या आणि वरच्या बाजूला, बाहेरच्या कोपऱ्यात आणि वरच्या बाजूला असतात. दोन दोन अश्रुपिंड असतात आणि अश्रुपिंडातून सतत एक द्रव पाझरत असतो. त्या द्रवामुळे डोळे नेहमी असे किंचित ओलसर राहतात. त्यामुळे डोळ्यांमध्ये गेलेली धूळ, कचरा हा डोळ्यांमधून बाहेर वाहून न्यायला मदत होते. तसंच त्याच्यामध्ये कीटाणुनाशक द्रव्य असतं, त्यामुळे कीटाणूंपासून संरक्षण या अश्रुपिंडांमधून निघालेल्या द्रव्यामुळे होतं. हे बघा, सतत संरक्षण करायला किती आपण जे वाय प्लस झेड प्लस सुरक्षा व्यवस्था असते, किती लेअर मध्ये सुरक्षा व्यवस्था असते की नाही, तशी डोळ्यांसाठी किती थरांची सुरक्षा व्यवस्था निसर्गाने, परमेश्वराने करून ठेवलेली. याचा अर्थ डोळे किती महत्वाचे आहेत की निसर्गाने त्याला आधीच पाठवतानाच आपल्याला एवढी सुरक्षा व्यवस्था करून पाठवली, तरी आपण त्याची काळजी घेत नाही. काळजी खरंच घ्यायला पाहिजे. आता पाहण्याची क्रिया कशी होते हे थोडक्यात बघू आणि मग आपण थेरी संपवूया. कारण थेरीमध्ये फार वेळ घालवायचा नाही आपल्याला. पण पाहण्याची क्रिया कशी होते, जेव्हा एखाद्या वस्तूपासून निघणारे किरण, प्रकाश किरण डोळ्यांकडे येतात, पहिले नेत्रावरण, बाहुली, नेत्रमणी याच्यातून आत शिरतात आणि पीतबिंदू म्हणजे मॅक्युलावर केंद्रित होतात. तिथे वस्तूची उलटी प्रतिमा पडते आणि दूरची वस्तू असो किंवा जवळची, ती परावर्तित किरण कुठं, त्या एकाच पॉइंटवर, पीतबिंदूवरच केंद्रित होतात. म्हणजे पुन्हा इथे बघा, तुम्हाला परमेश्वर दिसतो, परमेश्वरी शक्ती दिसते.
ही वस्तू 1 फुटावरची असो नाहीतर 1 किलोमीटरवरची असो, छोटी असो मोठी असो, त्याची यथार्थ प्रतिमा, योग्य ज्ञान मेंदूपर्यंत होतं. ते कसं होतं? पीतबिंदूवर त्याच्यापासून निघणारे प्रकाश किरण, वस्तूपासून निघणारे प्रकाश किरण त्या ठिकाणी केंद्रित होतात. मग वेगवेगळ्या ठिकाणून जेव्हा अं, प्रकाश किरण येतात वेगवेगळ्या अंतरावरून, त्यावेळेस काय होतं? सगळे तिथले आतले जे अवयव आहेत, स्नायू आहेत, ते आपला आकार कमी जास्त करून घेतात, जेवढा आवश्यक आहे तसा. आणि त्या पीतबिंदूवर, मॅक्युलावरच सगळा फोकस त्या प्रकाश किरणांचा निर्माण होईल अशा पद्धतीने ते आकार धारण करतात. आणि मग ती जी प्रतिमा पीतबिंदूवर पडते, त्याच्यामुळे तिथे जे ज्ञानतंतू असतात, ते ज्ञानतंतूंना प्रेरणा मिळते, मेंदूकडे संदेश जातात, मेंदूकडे गेलेल्या संदेशांवरून अर्थ लावला जातो की हे काय आहे, आणि आपल्याला दिसतं किंवा आपल्याला कळतं ही वस्तू अमुक अमुक आहे. ही एवढी सगळी प्रक्रिया बोलायला मला इतका वेळ लागला, तेवढ्यापेक्षा हे प्रत्यक्ष होतं मात्र अगदी क्षणार्धात ही गोष्ट घडते. आणि आपण झोप सोडून सतत असे हे डोळे आपले वापरत असतो, फक्त झोपेतच डोळे बंद असतात, बाकी सतत वापरत असतो, गरज असो नसो बघतच असतो सगळे सतत. आता डोळ्यांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी आवश्यक काय? निसर्गाने तर सगळ्या सोयी करून ठेवलेल्या आहेत. या सर्व स्नायूंना, डोळ्याच्या अवयवांना भरपूर शुद्ध प्राणवायूचा आणि रक्ताचा पुरवठा होणं आवश्यक. ती निसर्गाने व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर तिथे निर्माण होणारी घाण वाहून नेण्याची पण व्यवस्था केली आहे, सगळी व्यवस्था केली आहे. पण त्याला योग्य ती विश्रांती त्या अवयवांना मिळणं हे फार महत्वाचं आहे, आणि योग्य ते पोषण मिळणं महत्वाचं आहे. आणि हल्ली याच गोष्टीची वानवा आहे, आपण डोळ्यांना विश्रांती देत नाही आणि योग्य पोषणही देत नाही. योग्य आहार, शुद्ध हवा, त्यासाठी काही आवश्यक असलेले योगाभ्यास, या गोष्टी आवश्यक असतात. आता बघा, लहान बाळांची नजर, आपण लहान बाळांचा जर आपण डोळ्यांची, सुरुवातीला लहान बाळांची नजर स्थिर नसते. साधारण 3 महिन्यांनंतर लहान बाळाची नजर स्थिर होते, एखादी वस्तू ते नीट बघायला लागतात. सगळ्यांचा तो अनुभव असेल. आणि आपण काय करतो? बाळ रडलं की त्याला दाखव मोबाईल, बाळ काही खात नसलं तर दे मोबाईल लावून, दे युट्यूब. बा बाळाला काही अजून म्हणजे आपल्याला बाळाशी खेळायला वेळ नाहीये, जाऊ दे, दे युट्यूब लावून, बसेल तो त्याचा खेळ. हे असं जे काय आपण करतो, मग लहानपणापासूनच त्याला म्हणजे इतका नाजूक डोळा, आधीच इतका नाजूक, त्याच्यामध्ये आपण अजून त्या बाळाचे डोळे त्याच्याहून नाजूक. आणि आपण मग त्याला लहानपणीच इतकं जर डोळ्यांना स्क्रीन आणि याची सवय लावली, तर पुढे काय होणार आहे? परिणाम माहिती आहे आपल्याला. लहान वयातच दृष्टीदोष निर्माण होतात, चिडचिडेपणा येतो मुलांमध्ये, डोकेदुखी सुरू होते, मायोपिया म्हणजे दूरचा मायनस नंबर वाढत जातो, बराबर वाढत जातो. मग आता याच्यावर उपाय काय? याच्यावर उपाय आपल्याच हातात आहे. याच्यावर एक छान मला गमतीशीर गोष्ट आहे, ती सांगतो. गमतीशीर गोष्ट कशी आहे? एक साधू असतो, बहुतेक त्याचं नाव विसरलो, चीन मधल्या एक साधूचं. तर तो साधू अत्यंत हुशार आणि ज्ञानी असतो. तो साधू कोणाच्याही काही प्रश्नांना एकदम छान उत्तरं देत असतो, अचूक उत्तरं देत असतो. पण प्रत्येक ठिकाणी काही ना काही खोडसाळ कुटाळ लोक असतातच. तो एक माणूस असतो तिथे त्या गावात, तो सतत संधी शोधत असतो की या माणसाला, आपल्याला या साधूला कसं काही खोटं पाडता येईल किंवा कसं त्याला निरुत्तर करता येईल. पण त्याला काही ते जमत नसतं. एक दिवशी त्याला एक युक्ती सुचते. तो एक छोटासा पक्षी त्याच्या ओंजळीमध्ये घेऊन साधूकडे जातो आणि साधूला विचारतो, माझ्या हातात एक छोटा पक्षी आहे, तो जिवंत आहे की मेलेला आहे, तुम्ही सांगा. त्यांनी ठरवलेलं असतं, साधूनी जिवंत आहे म्हटलं तर तिथल्या तिथे हात दाबायचे, पक्ष्याला मारून टाकायचं, साधू खोटा ठरेल. साधू म्हणला पक्षी मेलेला आहे, तर दोन्ही हात उघडायचे, पक्ष्याला सोडून द्यायचं हवेमध्ये, म्हणजे पुन्हा साधू खोटा ठरेल. म्हणजे साधूनी काहीही उत्तर दिलं तर साधू खोटा ठरणार, हे त्याला म्हणजे खात्री असते. तर त्या पद्धतीने त्या साधूकडे जातो, हातामध्ये पक्षी असतो, त्या साधूला विचारतो, माझ्या हातात एक पक्षी आहे, तो जिवंत आहे की मेलेला आहे, तुम्ही सांगा. साधू हुशार असतो, साधूला माहित असतं हा माणूस आपली खोडी काढायलाच आलाय, आपल्याला खोटं ठरवायला आलाय. साधू त्याला उत्तर खूप छान एकाच वाक्यात उत्तर देतो, याचं उत्तर तुझ्याच हातात आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं. आता जे काही डोळ्यांचे हे त्रास, आता हे जे काही वर्णन केलं, डोळ्यांनी काय काय अत्याचार डोळ्यांवर होतात, याचं उत्तर काय, याच्यावर उपाय काय? उपाय आपल्याच हातात.
जसं साधूंनी त्या खोडसाळ माणसाला सांगितलं तसं उपाय आपल्याच हातात आहे. आपण ठरवायचंय पक्षी मारायचा आहे का मुक्त करायचा आहे हवे. त्यामुळे हे फार महत्वाचं आहे की तुम्ही डोळ्यांचा वापर कसा करता आणि लहानपणापासून मुलांना कशा सवयी लावता. एक अजून असं आहे, आता हल्ली आपण बघा एसीचा वापर खूप वाढलाय कारण गरमीच इतकी वाढली आहे सगळीकडे, जिकडे तिकडे इतकी गरमी आहे. त्यामुळे एसीचा वापर अफाट वाढलाय. दिवसभर एसीत, गाडी तर एसी, घरात एसी, कारण गरमी वाढली आहे सहन होत नाही. पण ह्याच्यात होतं काय, एसीचा जो ब्लोअर असतो त्याच्या हवेचा झोत तो थेट डोळ्यांवर चेहऱ्यावर आला तर काय होतं, डोळ्यांना कोरडेपणाचा त्रास होतो. आणि मग तो कोरडेपणाचा त्रास झाला की मग त्याला बरं करायला म्हणजे डोळ्यांच्या ड्रॉप टाकण्याशिवाय तसा उपाय राहत नाही. आपण करतो बऱ्याचदा, डोळ्यांना कोरडेपणा आला, शीण आला की डोळ्यांवर थंड पाण्याचे हबके मारतो. पण तरी सुद्धा तेवढ्या पुरता शीण कमी होतो, कोरडेपणा काही जात नाही. त्यामुळे हे फार महत्वाचं आहे, एसीचा वापर करताना डोळ्यांवर थेट वाऱ्याचा झोत येणार नाही याची काळजी घ्यायला हवी. आता थोडा वेगळा विचार डोळ्यांच्या बाबतीत, आपण थोडी अनाटॉमी पाहिली, थोडस थेअरी पाहिली. आपलं शरीर महाभूतांचं बनलं हे आपल्याला माहिती आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. प्रत्येक ज्ञानेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आहेत आपल्याला. प्रत्येक ज्ञानेंद्रिय एकेका भूतामुळे कार्यरत आहे. तसं डोळा अग्नितत्वाचं प्रतीक आहे. अग्नितत्वामुळे म्हणजे तेज तत्वामुळे डोळा कार्यरत राहतो. म्हणजेच शरीरातील अग्नितत्व संतुलित असेल तर डोळ्याचं आरोग्य चांगलं राहील. थोडा वेगळा योगाच्या अंगाने हा विचार मी तुम्हाला सांगतोय. तसंच आपल्या शरीरामध्ये जे तीन दोष असतात, वात, पित्त, कफ. हे वात, पित्त, कफामध्ये पित्त हा अग्निदोषाचाच प्रकार आहे. त्यामुळे पित्त पित्त हा दोषही आपला संतुलित राहायला पाहिजेच. पण आयुर्वेदामध्ये अजून एक सांगितलंय, स्पष्टच सांगितलंय, तिथे श्लोकच आहे तसा, चक्षुष तेजोमयम तस्य विशेषात श्लेष्मणो भयम. म्हणजे शरीरातील कफदोष बिघडला तरीही डोळ्यांना त्रास होतो. म्हणजेच शरीरातल्या कफदोष, पित्त दोष, वातदोष, तीनही दोष संतुलित असतील तर आपल्याला डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवता येईल. आता हे सगळं करायचं कसं, तसं म्हटलं तर एकदम सोपं आहे, अवघड काहीच नाहीये. योगिक जीवनशैली जर आपण स्वीकारली, अंगीकारली ना, तर 100% तुम्हाला डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवायला मदत होते. योगातले काही प्राणायाम, शुद्धिक्रिया आहेत त्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. जसं जलनेती, सूत्रनेती, कपालभाती या अशा क्रिया आहेत की ज्याच्यामुळे डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. मात्र ह्या क्रिया युट्यूबवर बघून करू नका, योग्य मार्गदर्शनाखाली करा. त्रास झाला तर मग ते काय उपचार म्हणजे भीक नको पण कुत्रावर असं नको व्हायला. त्यामुळे तेवढी काळजी घ्या. आता आपण थोडस उपचारांकडे जाऊया. आपला मुख्य जो उद्देश आहे आजचा, की डोळ्यांच्या आरोग्यासाठी काय करायला हवं. थोडीशी थेअरी सांगितली, एवढी पुरेशी आहे थेअरी आपल्याला. आपल्यासाठी काय करायला हवं डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे थोडस बघूया. आता आयुर्वेदामध्ये ना ज्ञानेंद्रियांच्या बाबतीत एक खूप छान संकल्पना आहे. पाचही ज्ञानेंद्रियांसाठी ती डोळ्यांनाही लागू आहे. ते म्हणजे अयोग, अतियोग आणि मिथ्या योग. त्या तीन तीन गोष्टी आयुर्वेदामध्ये सांगितल्या आहेत डोळ्यांच्या किंवा सर्वच ज्ञानेंद्रियांच्या आरोग्याबाबत. डोळे वापरताना हे तीन दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे. म्हणजे आता अयोग म्हणजे काय, डोळ्यांचा अयोग म्हणजे अतिशय कमी उजेडात अंधारामध्ये वाचणे, त्यानंतर अंधारात खूप वेळ राहणे, म्हणजे डोळ्यांचा वापरच न करणे, गरज आहे तेवढाही वापर न करणे, हा अयोग झाला. अतियोग म्हणजे काय, अतिवापर जो आता आपण करतोय. आपण अतियोग म्हणजे तासन तास कुठला तरी टीव्ही स्क्रीन काय बघत बसतो वगैरे, मॅचेस असतात, काही पण काही बघत बसतो, हे हा अतियोग झाला. आणि मिथ्यायोग म्हणजे काय, चुकीच्या पद्धतीने बघणे किंवा चुकीच्या गोष्टी बघणे.
चुकीच्या गोष्टी म्हणजे काय, की जे म्हणजे जी दृश्य बघून आपला शरीर, मन, आत्मा तिन्हीलाही त्रास होईल अशी गोष्टी बघणे, या अशा गोष्टी बघणं हा सुद्धा मिथ्या योग म्हणता येईल. म्हणजे हा आयुर्वेदातल्या ह्या ज्या सगळा जो काही तीनही संकल्पना आहेत, ह्या फार महत्वाच्या आहेत लक्षात ठेवायला. बाकी बऱ्याच गोष्टी सगळ्यांना माहिती असतात, काय काय करू नये हे, की जसं डोक्यावरून गरम पाण्याने आंघोळ करू नये, माहिती असतं बहुतेक सगळ्यांना. पण काय की आता आपण त्याच्याबद्दल बोलतोय तर थोडं थोडक्यामध्ये आपण तेही बोलणार आहोत. चेहऱ्यावर आपण वाफ घेतो बऱ्याचदा बघा, कफ झाला, सर्दी झाली, चेहऱ्यावर वाफ घेतो. चेहऱ्यावर पार्लर मध्ये गेलो की तिथेही चेहऱ्यावर वाफ घेतो. पण महत्वाचं काय, डोळा आधीच अग्नितत्वाचा प्रतीक आहे. त्याच्यात डोळ्यांवर वाफ म्हणजे उष्णतेचे संस्कार होतात. डोळ्यांवर उष्णतेचे संस्कार व्हायला नकोत. मग काय करायचं, वाफ घ्यायच्या वेळेस डोळ्यांवर काहीतरी पट्टी बांधणं आवश्यक आहे. म्हणजे मग डोळ्यांना त्यात उष्णतेचा त्रास नाही होणार, मग वाफ घ्यायला काही हरकत नाही. किंवा अतिप्रकाशमान वस्तू, सतत हालणाऱ्या वस्तू, यांच्याकडे जास्ती काळ बघत बसलं तरी डोळ्यांना त्रास होतो. प्रकाश, तीव्र प्रकाश थेट डोळ्यांवर, आता हल्ली अं, रात्रीच्या क्रिकेट मॅचेस असतात, केवढे भयानक लाईट्स असतात, किंवा जिथे हे जे अभिनेता अभिनेत्री यांचं काम जिथे चालतं तिथे भयंकर तीव्र प्रकाश, त्यांना तर सतत डोळ्यांवर ताण असतो, त्यांच्यासाठी तर हे फार आवश्यक आहे. तर हे महत्वाच्या ह्या गोष्टी. त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट, आपल्या भावना आणि अश्रूंचा अवरोध करायचा नाही. म्हणजे लोकांसमोर कधी जर असे अश्रू आले अडवायचे नाही. आपल्या भावनांचा अवरोध करणं हा सुद्धा त्रासदायक प्रकार असतो. एसी बद्दल तर मगच बोललो, की एसीच्या हवेचा झोत आपल्या डोळ्यांवर यायला नकोय. अजून एक सवय असते बऱ्याच जणांना, प्रवासामध्ये वाचन करण्याची. म्हणजे बस, कार, रेल्वे, विमान, त्यातल्या त्यात रेल्वे विमानामध्ये एवढा त्रास होत नाही. पण बस आणि कारच्या प्रवासात वाचन करणं टाळलंच पाहिजे, मोबाईल बघणं टाळलंच पाहिजे. कारण काय होतं, आपलं डोकं, डोळे आणि हातांची हालचाल वेगवेगळ्या दिशेने होत असते, जसे जसे हादरे बसतात तसं. आणि मग ते डोळ्यांना खूपच त्रास होतो, त्यामुळे ते टाळलंच पाहिजे. काय, या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, आहेत साध्या सोप्या आहेत, पण फार महत्वाच्या आहेत. नंतर झोपताना रात्री अंधारातच झोपलं पाहिजे, दिवे बंद करूनच झोपलं पाहिजे. काय होतं, पापण्या जरी बंद केल्या त्यातूनही प्रकाशाची काही किरणं आत जातात, पुरेशी विश्रांती डोळ्यांना मिळत नाही. डोळ्यात आपले कण जातात, काही वेळेस धुलीकण जातात, प्रदूषण खूप आहे सध्या. तर मग त्याच्या वेळेस आपण डोळे चोळतो चुरचुरले की, पण त्याच्याने अजून त्रास होतो. आता एक तर नाजूक अवयव आहे, त्यामुळे कधी असं डोळे चोळायचे नाही, पाण्याने धुवायचे. आय ग्लास असतो, आय ग्लास तुम्ही बहुतेकांना माहिती असेल, आय ग्लास. पण एक दाखवतो फक्त तुम्हाला, आय ग्लासचा वापर करायचा. आय ग्लास मध्ये पाणी भरून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये डोळे धुवायचे. कुठेही मिळेल, हा असा आय ग्लास असतो, हा मेडिकल मध्ये कुठेही मिळेल तुम्हाला, अगदी साधा सोपा उपाय आहे. तर त्याच्याने डोळे धुतले ना तर जास्ती चांगलं. हे झालं काय करू नये. आता सगळ्यात महत्वाचं, आपण डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठी काय काय करू शकतो. सगळ्यात महत्वाचं पहिलं म्हणजे वाचन करता. तुम्ही कशावरही वाचा, स्क्रीनवर वाचत असा, कारण हल्ली किंडल आलेत, बरेच पुस्तकं हल्लीची पिढी किंडलवर वाचते. आपल्या डोळ्यांच्या पातळीमध्ये आणि आपल्या डोळ्यांपासून 1 फूट अंतरावर ज्याचं वाचन करायचंय ते असलं पाहिजे. म्हणजे एखादा इंच इकडे तिकडे झाल्याने फार मोठं बिघडणार नाहीये, पण साधारण 1 फूट अंतरावर असलं पाहिजे. म्हणजे मग डोळ्यांना, म्हणजे निसर्गाची जी रचना आहे त्यानुसार डोळ्यांना तेवढ्या अंतरावरच त्रास न होता, डोळ्याच्या स्नायूंना न थकता व्यवस्थित दिसू शकतं. अजून एक महत्वाचं, बऱ्याचदा आपण जे काही असं खूप काहीतरी बघत असतो ना टीव्हीवर किंवा मोबाईलवर, डोळे असे सताड उघडे ठेवून किती किती वेळ डोळ्यांची पापणी सुद्धा मिटत नाही. ही फार चुकीची गोष्ट आहे बरं का. आपल्या निसर्गतः काय आहे, डोळ्यांचं पापण्यांची मिनिटाला 15, 16, 12 ते 16 वेळा उघडझाप होते, आणि ती व्हायला हवी. तशी उघडझाप झाली नाही तर काय होतं, डोळ्यांचे अश्रुपिंड, अश्रू वाळतात. अश्रू वाळले की डोळे कोरडे पडतात आणि डोळ्यांच्या कोरडेपणाचा त्रास होतो. म्हणून पापण्यांची उघडझाप जाणीवपूर्वक झाली पाहिजे. मिनिटाला 12 ते 16, म्हणजे आता मी असं म्हणणार नाही की हा मोजा तुम्ही 1, 2, असं नाहीये. परंतु लक्षात ठेवून, म्हणजे जर आपण खूप असं लक्षात ठेवलं पाहिजे, की आपण जर डोळे सताड उघडे ठेवून टप लावून काही बघत असू तर ते योग्य नाही.
अजून एक छान फॉर्म्युला आहे आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना जो विश्रांती देण्यासाठी एक खूप छान फॉर्म्युला आहे. हल्ली 2020चा जमाना आहे. तर हा 2020चा फॉर्म्युला खूप जुना आहे पण डोळ्यांच्या बाबतीत. तो काय फॉर्म्युला? दर 20 मिनिटांनी 20 फुटावरची वस्तू 20 सेकंद बघायची. हा तो फॉर्म्युला आहे. आणि हा म्हणजे डॉक्टरांनीच सांगितलेला फॉर्म्युला आहे आणि अतिशय उपयुक्त आहे डोळ्यांच्या स्नायूंना विश्रांती देण्यासाठी. काय करायचं आपण जेव्हा विशेषतः बैठक काम सतत ज्यांना स्क्रीनवर काम असतं ना, साधारण दर 20 मिनिटांनी आता आपण पाणी पिण्याचा कसा रिमाइंडर लावतो की दर ठराविक वेळाने पाणी प्यायचं, मग 1 तासाने 2 तासांनी जे काय प्रत्येकाचं ठरलेलं असेल तसं तसा एक रिमाइंडर लावायचा 20 ते 25 मिनिटाचा काम करताना. आणि तेवढा वेळ झाला की त्या खुर्चीवरून उठायचं, ऑफिसमध्ये किंवा जिथे असेल तिथे एक चक्कर मारायची, खिडकीतून बाहेर बघायचं, म्हणजे जवळची वस्तू बघत असतो आपण म्हणजे स्क्रीन, तर 20 फुटावरची साधारण अशी वस्तू बघायची आणि त्यावेळेस डोळ्यांची उघडझाप करायची. हे म्हणजे दिसायला सांगायला खूप सोपं आहे पण अतिशय परिणामकारक आहे हा उपाय. म्हणजे डोळ्यांचा थकवा घालवण्यासाठी खूप चांगली ही गोष्ट आहे. अजून एक आहे, तुम्हाला योगा अभ्यास बरेच जण करतात किंवा ऐकून माहित असतं, केला नसेल तरी शवासन. तर डोळ्यांचं शवासन पण करता येतं बरं. ते आपण नंतर घेणारच आहोत. कसं करायचं त्यावेळेस आपण एक तर सराव घेऊ ना, त्यावेळेस घेऊ. पण डोळ्यांचं शवासन हे डोळ्यांच्या छोट्या छोट्या दुखण्यांसाठी अतिशय चांगलं आहे. म्हणजे डोळ्यांची किरकोळ दुखणी असतील ना, नुसते डोळ्यांच्या शवासनाने बरी होतात. हा माझा पण अनुभव आहे, खूप छान वाटतं. आणि एक अजून सगळ्यात महत्वाचं की जे प्रत्येकाच होतं की काही पाहायचं नसतं तेव्हा सुद्धा आपण पाहत असतो. म्हणजे आपण बघा मनामध्ये वेगळंच काहीतरी चालू असतं, दिवसभरात घडलेल्या काहीतरी गोष्टींचा विचार चालू असतो, पण त्यावेळेस डोळे भलतीकडेच असतात. किंवा कधीतरी टीव्हीवर काही चालू आहे पण टीव्हीकडे लक्षच नाहीये, टीव्हीवर काहीतरी चालू आहे आणि आपल्या डोक्यात वेगळेच विचार आहेत. म्हणजे डोळ्यांवर विनाकारणच अत्याचार आहे. जेव्हा आपल्याला काही पाहायची गरज नाहीये असं वाटतं तेव्हा शांत डोळे मिटून बसावं. दिवसामध्ये असा हा जरूर करा. आरामात बसायचं, डोळे बंद करून बसायचं, एकदम छान वाटतं. अतिशय आरामशीर डोळे बंद करून बसलं तर डोळ्यांना फार छान विश्रांती मिळते. एक अजून फार जुना आणि सगळ्यांना माहित असलेला प्रकार म्हणजे लाल सूर्यबिंब बघायचं. उगवतं किंवा मावळतं, मात्र लाल असतानाच बघायचं. पिवळं झाल्यावर बघितलं तर पुन्हा डोळ्यांना त्रास होण्याची दाट शक्यता आहे. पण सूर्यबिंब लाल भडक असताना, सकाळी उगवताना किंवा मावळताना, उगवताना बघितलं तर जास्ती चांगलं. पण एखाद्या ठिकाणी तशी परिस्थिती नसते की उगवता सूर्यबिंबच दिसत नाही, मग मावळता दिसत असेल तर ठीक आहे, मावळता बघावा. पण त्याला एक त्राटक जसं म्हणतात तसं की टक लावून लाल सूर्यबिंबाकडे बघणं. आता तुम्ही म्हणाल मगच सांगितलं मिनिटाला डोळ्यांची 12-16 वेळा उघडझाप झाली पाहिजे, आता म्हणताय टक लावून बघा. पण हे औषध आहे. कधी कधी आपण बघा की एखाद्या रोगावरची लस घेतो म्हणजे काय असतं, त्या रोगाचेच सूक्ष्म प्रमाणात, कमी प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये जंतू सोडले जातात आणि त्याच्या अँटीबॉडीज तयार होतात. तोच प्रकार इथे आहे की जरी डोळ्यांना पापण्यांची उघडझाप करणं आवश्यक आहे, पण काही वेळेस औषध म्हणून डोळ्यांची उघडझाप नाही करायची. तसं लाल सूर्यबिंब बघताना डोळे सताड उघडे ठेवून एकटक बघायचं. तो तो पण खूप छान उपाय आहे. महत्वाचा अजून एक आपल्या जीवनशैलीच्या संदर्भातला आहे. आपण कधी हल्ली अनियमितपणा आपल्या याच्यामध्ये खूप आहे बघा. कधी झोपतो, कधी उठतो, कधी जेवतो, वेगवेगळ्या वेळा, रोज वेगळी वेळ. हे बदललं पाहिजे. रोज ठराविक वेळीच झोपलं पाहिजे, योग्य पद्धतीने झोपलं पाहिजे, अंधारात झोपलं पाहिजे. झोपेचा योग्य प्रमाणात झोप झाली पाहिजे. जर झोप कमी झाली तरीही डोळ्यांना त्रास होतो. एक अजून महत्वाची सूचना कशी आहे, आपण जेव्हा आता स्क्रीन वर काम करतो ना, मोबाईल असो कॉम्प्युटर असो, कॉम्प्युटरचं सोपं आहे सांगायला आणि लक्षात यायला. साधारण कॉम्प्युटरच्या स्क्रीनचा मध्यभाग जो आहे, आपण बसताना नेहमी ताठ बसायचं पहिली गोष्ट. आणि आपल्या डोळ्यांची जी पातळीमध्ये त्या स्क्रीनचा मध्य असतो, मध्यापेक्षा थोडं एखादा इंच खाली असा स्क्रीनचा मध्य पाहिजे. याचं कारण काय सांगतो, आपण जर चुकीच्या पद्धतीने म्हणजे जास्ती वर असेल स्क्रीन असं बघावं लागेल, जास्ती खाली असेल असं बघावं लागेल, मानेला त्रास होईल, पहिली गोष्ट स्पॉन्डिलिसिसचा त्रास होईल, हा एक भाग. पण डोळ्यांच्या आरोग्याच्या बाबतीत आपले अश्रुपिंड जे असतात ना, डोळे जास्ती विस्फारले गेले तर अश्रुपिंड मधला द्रव वाळून जातो. पण त्याच्यावर जास्ती डोळे उघडे ठेवायला लागतात आणि त्यामुळे डोळ्यांना
कोरडेपणा येतो आणि मग जास्ती वेळ काम केल्याच्यामुळे मानेचे त्रास, डोळ्यांचे त्रास, एक त्रासामध्ये भर पडते. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं, संगणकाचा स्क्रीन आपल्या डोळ्यांच्या पातळीपेक्षा स्क्रीनचा मध्य एखादा इंच खाली ठेवला पाहिजे. हा एक खूप महत्वाची आणि आवश्यक सूचना आहे. त्यानुसार जे काम करत असतील त्यांनी लगेच उद्यापासून तशी रचना करून घ्या. कारण तसं केलं तर तुम्हाला खूप त्रास कमी होईल. मगाशी सांगितलेला 20-20-20चा फॉर्म्युला तो लक्षात ठेवा. बाकीच्या गोष्टी तर आहेतच, पण तोही लक्षात ठेवा. ज्यांचं काम बैठं काम आहे त्यांनी जरूर दर 20 मिनिटांनी उठून फेरी मारायची. त्याच्याने काय होतं, आपले पाय मोकळे होतात, सगळ्या शरीराचं चलनवलन होतं. डोळ्यांना 20 फुटावरची वस्तू बघायची, 20 सेकंद बडझाप करायची, त्यामुळे डोळ्यांच्या स्नायूंना पण चांगली विश्रांती मिळते. अजून एक काय, आपल्याकडे पूर्वीचे म्हणजे आजी आजोबा असायचे तेव्हा बघा, तळपायाला मसाज करायचे तेलाचा, किंवा ती काशाची वाटी असायची त्याच्याने ते तळपायाला तेल चोळायचे. ते शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त उपाय होता. डोळ्यांसाठी पण खूप छान उपाय आहे. आता काशाची वाटी समजा दररोज शक्य नसेल तरी रोज झोपताना ना 5 मिनिटं एरंडेल तेलाचा मसाज तळपायाला करायला पाहिजे. त्याचा खूप छान फायदा होतो. डोळ्यांच्या बाहेरच्या बाजूला थोडं साजूक तूप, गाईच्या साजूक तुपाने, खूप नाहीये, पचपचित नाही, अगदी किंचित घेऊन कडेने असा आपल्याला थोडासा मसाज केला, त्याचा पण खूप छान फायदा होतो. आणि एक आयुर्वेदातला एक हे आहे, चाटण आहे घरी करता येण्याजोगं आहे. 1 चमचा गाईचं साजूक तूप घ्यायचं, अर्धा चमचा मध घालायचा. त्यात कधी तूप आणि मध समान प्रमाणात घ्यायचं नाही, सगळ्यांना माहिती आहे ते. मग तुपाच्या अर्धा मध घ्यायचा आणि त्याच्यात 1 चमचा त्रिफळा चूर्ण टाकायचं आणि त्याचं चाटण करून रोज रात्री घ्यायचं. तो एक खूप छान उपाय आहे बरं का डोळ्यांसाठी. अजून एक काय आहे उपाय, तुम्हाला हे उपाय जे सगळे सांगतोय ना मी, शक्यतो ग्रुपवर शेअर करीनच. म्हणजे मग काय होईल, ग्रुपवर तुम्हाला ते पुन्हा उजळणी झाल्यासारखं होऊन जाईल. म्हणजे आता लिहिलं नाहीत किंवा हे तरी काही एवढा प्रश्न नाही. रात्री झोपताना आपण नाकामध्ये गाईचे साजूक तुपाचे 2-2 थेंब जर टाकले, त्याचाही खूप चांगला फायदा होतो. अनेक गोष्टींसाठी फायदा होतो. नाकाचे म्हणजे श्वसन मार्गाच्या आरोग्यासाठी चांगला आहे, डोळ्यांच्याही आरोग्यासाठी चांगला आहे. त्यामुळे ते जरूर केलं पाहिजे. एक अजून खूप छान प्रकार आहे. आता बघा, आपण कुठल्याही एखाद्या ठिकाणी जर दाब दिला तर काय होतं, दाब दिल्यावर तिथले स्नायू आकुंचित होतात आणि आकुंचित झाल्यावर तिथला रक्तपुरवठा वाढतो. आता आपण वरच्या अवयवांवर हाताने दाब देऊ शकतो किंवा काही व्यायाम करताना दाब घेऊ शकतो. डोळ्यांना दाब कसा देणार आतून, डोळ्यांचे स्नायू आतून आहेत, आतून दाब कसा देणार, त्याच्यासाठी एक युक्ती आहे, माहिती असेल बऱ्याच जणांना. काय करायचं, तोंडामध्ये साध्या पाण्याची गुळणी घ्यायची, भरपूर फुगतील अशी. त्याच्याने काय होतं, गाल फुगले की डोळ्याच्या स्नायूंना आतमधून पाण्याचा तो दाब निर्माण होतो, प्रेशर निर्माण होतं आणि त्यामुळे डोळ्यांच्या सर्व स्नायूंचं रक्ताभिसरण सुधारतं. आणि तसं करून गाल गच्च फुगवायचे असे आणि डोळ्यांवर थंड पाण्याचे, नळाच्या स्वच्छ पाण्याचे हलक्या हलक्या हाताने हापके मारायचे. दररोज सकाळी, दात घासताना, रात्री झोपण्यापूर्वी प्रत्येकी डोळ्यावर 15-20-25 वेळा हापके मारायचे. खूप छान वाटतं. अजून एक डोळ्यांचे व्यायाम आहेत, नेत्रसंचालन, बरेच जण करतातच, पण आपण ते पण आता नंतर त्याचा सराव घेणार आहोत, नेत्रसंचालन कसं करायचं काय ते. एक अजून चांगला प्रकार काय आहे, पामिंग म्हणून एक प्रकार आहे. पामिंग म्हणजे काय, आपले तळहात असतात ना, तळहाताचा जो करंगळीच्या खालचा भाग असतो, तो भाग आपल्या डोळ्यांवर ठेवायचा आणि हलका दाब द्यायचा, सोडायचा, हलका दाब द्यायचा, सोडायचा. याच्याने काय होतं, डोळ्यांचं प्रेशर, जसं आपलं ब्लड प्रेशर असतं ना, तसं डोळ्यांचंही प्रेशर असतं. डोळ्यांचं प्रेशर नॉर्मल राहण्यासाठी याचा खूप, पामिंगचा खूप छान उपयोग होतो. साधारण दररोज तुम्ही दिवसभरात असं एक 100-1 वेळा करायला काही हरकत नाही, काही फार वेळ लागत नाही, पण खूप छान प्रकार आहे तो पामिंग करणं. आणि एक अजून प्रकार काय आहे, त्रिफळा चूर्ण, मगाशी जसं पोटात घ्यायचं सांगितलं ना, त्रिफळाच्या पाण्याने डोळे धुवायचे. तो एक खूप छान प्रकार आहे, मी खूप वेळा अनुभव घेतलाय त्याचा. काय करायचं, त्रिफळा चूर्ण चांगल्या कंपनीचं घ्यायचं, पाण्यामध्ये
समजा एक ग्लासभर पाण्यामध्ये एक मोठा चमचा भरून त्रिफळा चूर्ण टाकायचं, 12 तास ते तसंच ठेवायचं. म्हणजे पाण्यामध्ये त्रिफळा चूर्णाचा अर्क उतरेल. पाण्यामध्ये त्रिफळा चूर्णाचा अर्क उतरल्यानंतर म्हणजे 12 तासानंतर साधारण थोडं इकडे तिकडे झाल्याने काही बिघडत नाही. ते पाणी चौपदरी सुती फडक्यामध्ये गाळून घ्यायचं. कारण काय, त्या पाण्यामध्ये त्रिफळा चूर्णाचे कण यायला नको, फक्त पाणी यायला हवं, म्हणून ते चौपदरी करून गाळून घ्यायचं फडक्यातून. आणि मग ते पाणी आयग्लास मध्ये घ्यायचं. मग अशी दाखवलं ना तो आयग्लास, आयग्लास मध्ये घ्यायचं. आणि ते आयग्लास प्रत्येक डोळ्या खाली धरून भरून आयग्लास मध्ये त्या 25 एक वेळा, 20-25 वेळा डोळ्यांची उघडझाप करायची, सावकाश सावकाश करायची. एका डोळ्याने झालं की ते पाणी टाकून द्यायचं, पुन्हा आयग्लास मध्ये नवीन पाणी घ्यायचं, दुसऱ्या डोळ्याचं करायचं. हा पण एक छान उपाय आणि घाबरण्याचं अजिबात कारण नाही आहे. अतिशय सुरक्षित आणि खूप उपयुक्त आहे. डोळ्यांचा क्षीण, डोळ्यांचा त्रास कमी व्हायला, डोळे शुद्ध व्हायला, डोळ्यांची शुद्धीच आहे ही एक प्रकार. अतिशय उपयुक्त प्रकार आहे हा. अजून एक पाणीपट्टी, गुलाब पाण्याची पट्टी, हे माहिती आहे तुम्हाला, पण तेही सांगतो. पाणीपट्टी म्हणजे काय करायचं, थंड पाण्यामध्ये सुती कपड्याचा बोळा बुडवायचा, चौपदरी करायचं, अशी लांबकुळी पट्टी करायची रुमालाची. आणि ती पट्टी पाण्यामध्ये भिजवायची. पाण्यात भिजवल्यानंतर ती थोडी पिळून घ्यायची, की आपण डोळ्यांवर ठेवल्यावर त्याचे ओघळ चेहऱ्यावर यायला नको म्हणून. हे बघा, हे अशी साधारण पट्टी करायची, पाण्यात भिजवल्यानंतर थोडीशी पिळायची हलकी, आणि डोळ्यांवर अशी ठेवून आजूबाजूनी दाबून टाकायची झोपून. म्हणजे मग ती डोळ्यांना चिकटून जाते, आजूबाजूनी पण पूर्ण चिकटते, आजूबाजूनी प्रकाश, हवा काही आत जात नाही. आणि असं एक 10 ते 15 मिनिट या पद्धतीने पडून राहायचं शांत डोळे मिटून. आणि या काळात जर शवासन केलं, अतिशय उत्तम. फार म्हणजे डोळ्यांना अतिशय शांत वाटतं या उपचाराने. साधा सोपा उपाय आहे, पण खूप शांत वाटतं. तसंच गुलाब पाण्याची पट्टी पण करता येते. गुलाब पाणी पण हल्ली बऱ्याच जण डुप्लिकेट येतं, चांगलं गुलाब पाणी पाहिजे, नाही तर ते सगळं मिक्स असतं, काय नुसतंच सेंट असतो. ते थोडंसं मात्र बघायला पाहिजे. पण गुलाब पाण्याची पट्टी ह्याच पद्धतीने केली जाते. रुमाल, सुती रुमाल त्यात बुडवायचा, पिळून घ्यायचा, आणि डोळ्यांवर पट्टी ठेवून एक 10-15 मिनिटं, जास्ती वेळ राहिलं तरी त्याचा काही दुष्परिणाम नाहीये. तुम्ही तासभरही राहिलात तर काही नाही. फक्त थंडीच्या दिवसामध्ये थंड पाणी खूप वेळ ठेवलं एखाद्याला, जर सर्दीचा, सायनसचा त्रास असेल, तेवढी काळजी घ्यायची फक्त. पण बाकी तशी सुरक्षित आहे हे सगळं. बऱ्याचदा उष्णता वाढते, त्या डोळ्यांची पण उष्णता वाढते. मग अशी तळपायाचं तेलाने मसाज सांगितलंच. एक अजून काय, गाईचं दूध मिळतं ना, गाईच्या दुधाचा रुमालामध्ये, मोठे रुमालाचे आपले डोळ्यांच्या आकाराचे पट्ट्या करायच्या. आणि ते कापूस, सॉरी रुमाल नाही, कापूस, स्वच्छ कापूस घ्यायचा, गाईच्या दुधामध्ये तो बुडवायचा, आणि असाच हलकासा पिळून घ्यायचा, आणि डोळ्यांवर दाबून त्याचे ओघळ येणार नाही या पद्धतीने पिळून मग डोळ्यांवर ठेवायचं. असं 10-15 मिनिटं ठेवलं, डोळ्यांची उष्णता कमी व्हायला खूप त्याचा पण एक छान उपयोग होतो. अजून एक उपाय काय आहे? एक मिनिट पाणी घेतो जरा. आपल्याला काकडीच्या चकत्या डोळ्यांवर ठेवायचं माहिती आहे, म्हणजे जाहिरातींमध्ये असतं, आपणही बऱ्याचदा केलेला असतो. तो एक चांगला उपाय. केळ्याची साल पण ठेवता येते अशी. केळ्याचं सालीची आतली बाजू, त्या आतमध्ये जे असे धागे धागे ते थोडे काढून घ्यायचे, आणि डोळीच्या त्या केळ्याच्या सालीचे असे तुकडे करायचे, अशा कापसाच्या मगा म्हणतात तशाच पट्ट्या करायच्या, आणि डोळ्यांवर ठेवून असं एक 10-15 मिनिटं पडून राहायचं. तो एक चांगला उपाय आहे. अजून एक काही वेगळे उपाय थोडे, त्राटक. तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल त्राटक. त्राटकाचे प्रकार आहेत. ज्योती त्राटक आहे, बिंदू त्राटक आहे, सूर्य त्राटक मगाशी आपण पाहिलं, सूर्याकडे टक लावून बघा, लाल सूर्य विभाग. तसंच बिंदू त्राटक. बिंदू त्राटक म्हणजे कसं करायचंय, सपाट आणि त्याच्यावर काही बाकी नसेल डिझाईन अशा भिंतीवर, प्लेन भिंतीवर एक ठिपका, एक तर टिकली किंवा एखादा गंधाचा ठिपका लावायचा. आपल्या बसल्यानंतर डोळ्याच्या पातळीमध्ये येईल असं ताड बसायचं, आणि त्या भिंतीपासून म्हणजे ठिपक्यापासून साधारण 3 ते 4 फूट साधारण
1 मीटर अंतर असं गृहीत धरा. तेवढ्या अंतरावर बसायचं, डोळ्याची पापणी न लावता. इथे आपला मगाचा नियम त्याला फाटा द्यायचा की दर मिनिटाला 12 ते 16 वेळा उघडझाप झाली पाहिजे. या नियमाला इथे फाटा द्यायचा, कारण हे डोळ्यांचं औषध आहे, त्राटक. आणि टक लावून बघायचं. साधारण सवय झाल्यानंतर तो त्या बघता बघता 2 ते 4 मिनिटांमध्ये डोळ्यांमधून पाण्याचा थेंब गळला की त्राटक पूर्ण झाला. पाण्याचा थेंब खाली गळला की डोळे मिटायचे. डोळे मिटून 1-2 मिनिटं शांत बसायचं. डोळ्यांचं शवासन आपण घेणार आहोत ते करायचं. त्यानंतर डोळे, हात थोडेसे एकमेकावर घासायचे आणि मग पामिंग सांगितलं ना, तसं पामिंग करायचं. परत एकदा सांगतो, कारण ही क्रिया कशी आहे, मगाच्या कसं नुसतं बरोबर सांगितलं तरी चालणार होत्या, हे परत एकदा सांगतो. त्राटक करण्याचं, भिंती आपण बसणार असू त्या ठिकाणी डोळ्यांच्या पातळीमध्ये एक भिंतीवर गंधाचा टिकलीचा ठिपका छोटासा काढायचा. त्याच्यापासून 3 ते 4 फुटावर आपण बसायचं, ताड बसायचं. आणि टक लावून डोळ्यांची पापणी न लावता त्या ठिपक्याकडे एकाग्रपणे बघत राहायचं. मनामध्ये कुठले विचार येणार नाहीत असा प्रयत्न करायचा. अवघड असतं, आणि असा जेव्हा आपण प्रयत्न करतो ना, मनात विचार आणायचे नाही, तेव्हा तर हमखास विचार येतात. तर ठीक आहे, येऊ द्यायचे. सुरुवातीला होतं असं, नंतर हळूहळू ते विचारही कमी होतात. आणि डोळ्यांमधून 1-2 ते 4 मिनिटांमध्ये पाण्याचे थेंब पडले, अश्रू पडले की त्राटक थांबवायचं. कधी कधी अश्रू येतच नाही डोळ्यातून, किंवा एका डोळ्यातून येतात, एखाद्या डोळ्यातून येतच नाही, असं पण होतं. पण ठीक आहे, काही बिघडत नाही. म्हणजे असं नाही की मग एका डोळ्यातून यायचे राहिले मी चालू ठेवतो आणि अजून मग 5 ते 10 मिनिटं ही क्रिया करतो, असं करू नका. कारण त्याच्याने मग त्रासही होऊ शकतो. कारण औषध आहे, हे औषधही प्रमाणात घेतलं पाहिजे, नाही तर त्रास होतो त्याचा. ही योगातली फार छान क्रिया आहे, शुद्धी क्रिया. त्याचा उपयोग डोळ्यांच्या आरोग्यासाठी तर आहेच, त्याचबरोबर मनाची शुद्धी होण्यासाठी पण खूप छान उपयोग होतो याचा. कसा होतो तो अनुभव घ्याल, आणि कधी योगाचा वर्ग करायचा योग आला माझ्याकडे तर मी सांगेन त्यावेळेस. जरूर करा. तर ज्योती त्राटक. 1 मिनिट. हॅलो. तर त्राटकाबद्दल सांगत होतो. ही शुद्धी क्रिया फक्त काळजीपूर्वक करायला हवी. त्याचे सगळे आणि एक अजून आहे ना, ज्योती त्राटक. ज्योती त्राटक म्हणजे काय? दिव्याची ज्योत. आता याला कोणी मेणबत्ती घेतं, पण मेणबत्ती मी का सांगत नाही. मेणबत्ती काय होतं, आपण समजा 4 किंवा 5 मिनिटं मेणबत्तीकडे टकलं बघतोय. मेणबत्ती विरघळत विरघळत मेण खाली खाली जाते, डोळ्यांच्या पातळी बदलत जाते, मग आपले डोळे एका ठिकाणी स्थिर राहत नाही. नकळत असे डोळे असतील तर ते असे असं होत जात. त्यामुळे मेणबत्ती नाही घ्यायची, शक्यतो तेलाचा किंवा तुपाचा दिवा समई घ्यायची. आणि आपल्या डोळ्यांपासून असंच 3 ते 4 फुटांवर डोळ्यांच्या पातळीत ठेवायची. आणि त्या ज्योतीकडे टक लावून बघत राहायचं. आता ही क्रिया मात्र अंधारात करायला. बिंदू त्राटक उजेडात करावा लागेल, कारण तो बिंदू दिसला पाहिजे भिंतीवरचा. पण ज्योती त्राटक खोलीमध्ये पूर्ण अंधार, खोलीमध्ये वाऱ्याचा झोत नकोय. कारण वाऱ्याचा झोत आला तर ज्योत हालणार आहे, ज्योत हालायला नकोय. स्थिर ज्योतीकडे बघायचंय. टक लावून असंच 3 ते 4 मिनिटं. डोळ्यातून अश्रूंचा थेंब आला की त्राटक थांबवायचे. अश्रू नाही आला तरीही 3-4 मिनिटानंतर थांबायचे. 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ करायचं नाही. कारण औषध आहे, ते औषध प्रमाणातच घेतलं पाहिजे, जास्ती घ्यायचं नाहीये. हा पण डोळ्यांच्या साठी खूप चांगला आहे. ज्योती त्राटक तर डोळ्यांच्या आरोग्याला खूप चांगला आहे, अंधारामध्ये करायला हवंय. एक अजून छान प्रकार आहे बरं का, ज्योती प्रकाशामध्ये वाचन करायचं. आता ज्योतीच्या प्रकाशात वाचन कसं, आता तुम्हाला थोडा प्रश्न पडेल. आता अंधार नाहीये, त्यामुळे आता पूर्ण प्रॅक्टिकल नाही, पण मी दाखवतो फक्त एक सिच्युएशन कशी असते. हे असं समजा की आता ही एक ना, डोळ्यांच्या पातळीमध्ये ही मी स्टुलावर ही समई ठेवलेली, आणि
ही समय साधारण माझ्या डोळ्यांपासून 1 फूट अंतरावर, कारण मग मी काय सांगितलं नियम, की वाचन 1 फूट अंतरावरून करायचं. मग अशी आपले डोळे बसल्यानंतर, आता हे आता माझं डोळ्यांपेक्षा थोडं खाली येते ताड बसल्यावर, पण मी आता काही तसं करत नाहीये म्हणून फक्त सांगतोय की साधारण माझ्या डोळ्यांपासून 1 फुटावर ही ज्योत असली पाहिजे. आणि खोलीमध्ये पूर्ण अंधार. आणि ज्या गोष्ट वाचायची, आता समजा की मला काही वाचायचंय, समजा ही मी पुस्तक वाचतोय, तर पुस्तक म्हणजे पुस्तकाचं पान या ज्योतीच्या बरोबर मागे अगदी जवळ धरायचं. आणि चष्मा असेल तर चष्मा काढून वाचायचं, चष्मा असले तरी चष्मा लावून वाचायचं नाहीये, चष्मा काढून वाचायचं. सुरुवातीला सवय नसते ना, तेव्हा काहीच दिसत नाही. मग हळूहळू एखादा शब्द दिसायला लागतो, मग एखादं वाक्य दिसायला लागतं, मग अख्खा परिच्छेद, अख्खं पान पण वाचू शकतो आपण. ही एक खूप छान, डोळ्यांचा नंबर कमी करायला खूप चांगली आहे बरं का ही क्रिया. नक्की. आणि प्रयोग करायला हरकत नाही, तसं काय सुरक्षित आहे हा प्रयोग. फक्त एक पहा की ती जी काय समयी तुम्ही जो काही दिवा ठेवणार आहे तो आणि पुस्तक यांचा एकमेकांशी संयोग व्हायला नकोय. नाही तर ते पेटेल. पण असं हा एक छान, म्हणजे खूपच छान उपाय आहे डोळ्यांच्या नंबरसाठी, डोळ्यांच्या एकूणच आरोग्यासाठी खूप छान उपाय आहे. तो एक छान उपाय, म्हणजे त्राटक सांगितलं तसं. त्राटक करताना सुद्धा ज्या चष्मा असेल त्या चष्मा काढूनच करायचंय, चष्मा घालून त्राटक करायचं नाहीये ज्यांना चष्मा असेल त्यांनी. तसंच हे ज्योती त्राटक असो, बिंदू त्राटक, किंवा आता ज्योती प्रकाशातलं वाचन चष्मा घालून करायचं नाही. दुसरा अजून एक छान प्रकारे योगामधली एक क्रिया आहे. आपण बऱ्याच ठिकाणी वाचलेलं असतं किंवा ऐकलेलं असतं की एखादे जे योगी पुरुष किंवा सिद्ध पुरुष, त्यांचं एक तर भ्रूमध्य दृष्टी किंवा नासाग्र दृष्टी असते ध्यान करताना. विवेकानंदांचं तुम्ही प्रतिमा पाहिली असेल, नासाग्र दृष्टी. तर नासाग्र दृष्टीचा अभ्यास जर आपण केला, तो एक खूप छान फायदेशीर उपाय आहे. तो कसा करायचा थोडक्यात सांगतो, कारण तो ना थोडा सरावाचा भाग आहे, तो पटकन जमणारा नाही. आपण बघतो तेव्हा काय होतं, दोन्ही डोळे एकमेकाला समांतर, म्हणजे एक समांतर रेषेत बघतात. आपल्याला डावीकडे बघायचंय तरी बुबुळ दोन्ही बुबुळ एकाच वेळेस डावीकडे होतील किंवा एकाच वेळेस उजवीकडे होतील. असं होणार नाही की एक इकडे एक इकडे किंवा एक इकडे एक इकडे. काहीतरी दोष असेल तरच तसं. पण सामान्यपणे तसं होणार नाही. आपल्याला याच्यात उलट करायचंय. उलट कसं करायचंय, दोन्ही डोळ्यांनी नाकाच्या टोकाकडे बघायचंय. आता ते एकदम शक्य नाही होत, ते असं बघताना मग ते काहीतरी वेगळंच होतं, मानेला रग लागते, सवय नसते ना. सुरुवातीला अर्धा मिनिट 1 मिनिटच करायचं, पण ते जमण्यासाठी एक छोटीशी युक्ती सांगतो. नाकाच्या टोकावर, कारण काही जणांचं नाक छोटं असतं, आत असतं, कोणाचं मोठं असतं. आता माझं इतकं मोठं आहे की मला आरामात दिसतं माझंच नाक. पण सगळ्यांचं तसं असेलच असं नाही. तर नाकाच्या टोकाशी एखादी टिकली किंवा गंधाचा ठिपका लावायचा, रंगीत सहज दिसेल असा, लाल पटकन दिसतो. एक डोळा बंद करायचा आणि एका डोळ्याने नाकाचं टोक बघायचं. नाकाच्या टोकावर लावलेला गंधाचा ठिपका किंवा टिकली जे असेल ते बघायचं. साधारण एक अर्धा ते 1 मिनिट सलग पापणी न उघडझाप करता बघायला हरकत नाही एवढ्या वेळेस. ते झालं की दुसऱ्या डोळ्याने बघायचं. एक पहिला डोळा बंद करायचा, ह्या डोळ्याने बघायचं. एक एक डोळ्यांनी सवय झाली की मग थोड्या दिवसात आपण दोन्ही डोळ्यांनी एकदम बघायची सवय करू शकतो. कारण एकदम दोन्ही डोळ्यांनी बघायला जाल तर काय होईल, तुम्हाला म्हणजे डोकेदुखी नसेल तर डोकेदुखी होऊ शकते. म्हणून एकदम घाईनी कुठली प्रक्रिया ह्या ज्या काही सांगतोय ना, त्राटकाची असो, ज्योती प्रकाशातलं वाचन असो, बाकी साध्या सोप्या गोष्टी त्याला काही प्रश्न नाही. पण ह्या ज्या काही आता किंवा ही नासाग्र दृष्टी आहे, हे घाई गर्दीनी आणि एकदम जास्ती प्रमाणात करायला जाऊ नका, कारण त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो डोळ्यांवर. योग्य प्रमाणात सावकाश करा. ह्या पद्धतीने एक एक डोळ्यांनी सराव केला की मग थोड्या दिवसात दोन्ही डोळ्यांनी आपण एकाच वेळेस असं बघू शकतो, एकाच वेळेस ते दिसू शकतं नाकाचं टोक. सुरुवातीला काय होतं, आपल्याला दोन्ही डोळ्यांनी एकदम बघताना प्रतिमा थोडे दूर दिसतात, नाकाची 2 टोकं दिसतात. मग हळूहळू ते आपल्या लक्षात येतं, अरे 2 टोकं दिसत आहेत, मग चला ते एकत्र करू. मग आपल्याला ते जुळवून एकत्र करतायत. ही नासाग्र दृष्टी हा एक डोळ्यांच्यासाठी खूप चांगला व्यायाम आहे आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे. असंच भ्रूमध्य दृष्टीचा अभ्यास करता येतो. म्हणजे आपण जिथे गंध लावतो, टिकली लावतो ना, त्या ठिकाणी. पण नासाग्र दृष्टी जास्ती सुरक्षित आहे. भ्रूमध्य दृष्टी थोडी अवघड पण आहे आणि
एकदम करायला नको, ती आधी भ्रूमध्य दृष्टीचा सराव करायला हरकत नाही. तर तुम्ही भ्रूमध्य दृष्टीची पद्धत हीच आहे. एक डोळा बंद करायचा, इथे असेल काय नाक, तुम्ही ठिपका लावला असेल गंधाचा किंवा, तर तो असा डोळा तिकडे वळवायचा, मग हा इकडे वळवायचा, म्हणजे दोन्ही डोळे विरुद्ध दिशेने अं, काम करायला लावायचं डोळ्यांना. हे नासाग्र दृष्टी किंवा भ्रूमध्य दृष्टी. अजून एक योगामधला एक सुंदर प्रकार आहे तो सिंह मुद्रा. सिंह मुद्रा बहुतेकांना माहिती पण असेल, पण एक दाखवतो फक्त. काय, मांडी घालून बसायचं साधं, किंवा मांडी घालता येत नसेल तर खुर्चीवर बसलात तरी चालेल. दोन्ही मांड्यांवर हात असे बोट पसरायची, जुळवायची नाही, बोट पसरून दाबायची. म्हणजे मग काय होतं, खांदे लॉक होतात. आणि त्यानंतर आपली जीभ जास्तीत जास्त बाहेर काढायची आणि खाली बघायचं. डोळे विस्फारून घ्यायचे, जास्तीत जास्त विस्फारायचे, आणि सोडताना एकदम सावकाश सोडायचं. काही वेळेस काय होतं, आपण खूप जास्ती विस्फारलं ना, जबडा इथे लॉक होतो आणि जबडा मिटताना त्रास होतो, एकदम पटकन काहीतरी आवाज येतो किंवा दुखतं. तर थोडं तेवढी काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे ते करताना. पण खूप छान प्रक्रिया आहे. याच्याने काय होतं, ज्यावेळेस आपण सिंहमुद्रा करतो, असे डोळे विस्फारतो, त्यावेळेस डोळ्यांच्या आणि सगळ्या चेहऱ्याचं रक्ताभिसरण सुधारतं. भरपूर रक्ताभिसरण तिथे होतं. आणि जेव्हा रक्ताभिसरण सुधारतं, आपोआपच आपलं डोळ्यांचं आरोग्य, चेहऱ्याचं आरोग्य चांगलं व्हायला मदत होते. त्यानंतर अजून एक छान उपाय असा आहे, दोन्ही हातांवर एक मिनिट, तुला करतो नंतर एक मिनिट. हा, तर दोन्ही हात आपले, आपल्या वेदांमध्ये खूप छान हातांबद्दल सांगितलंय. जे रेकी शिकलेत त्यांना माहिती असेल. दोन्ही हातांमध्ये ऊर्जेचा प्रवाह, शरीरातली जी सगळी ऊर्जा वाहते, विश्वातनं आपण जी ऊर्जा घेतो, प्रत्येक श्वासाबरोबर आपण ऊर्जा घेतोय. आपल्या सप्तचक्रांमध्ये ऊर्जा आपल्या डोक्यातून, म्हणजे सहस्रार चक्रातून मूलाधार चक्रापर्यंत येते, शरीरभर पसरते. ज्यांचा अभ्यास आहे, वाचन आहे, सगळ्यांना माहिती असेल. आणि आपले तळहात, दोन्ही तळहात हे ऊर्जेचे स्त्रोत आहे. आपण बघतो साधू पुरुष किंवा जे सिद्ध पुरुष आशीर्वाद देतात, किंवा असे चित्रांमध्ये बघितलंय आपण, हातांमधून असे प्रकाशाचे झोत जात आहेत. चित्रामध्ये तसं दिसतं, तसं डोळ्यांना दिसत नसलं तरी हे आहे की या हातांमध्ये ती शक्ती आहे. म्हणजे वेदांमध्ये एक छान श्लोक आहे त्याच्यावर, अयम मे हस्तो भगवान, अयम मे भगवत्तरः, अयम मे विश्व भेषजोयम शिवाभिमर्शना. म्हणजे काय, माझा डावा हात आणि उजवा हात, दोन्ही हातांमध्ये अं, असं सामर्थ्य आहे की मी कोणाचे विकार बरे करू शकेन. औषधी आहे, माझ्या दोन्ही हातांमध्ये औषधी आहे, असं ते वर्णन वेदामध्ये आहे. त्याचा उपयोग आपण करून घ्यायचा आहे. जरी रेकी शिकलेले असाल नसाल, शिकायचे असेल तर मी शिकेन, पण जरी शिकायची नसेल ही क्रिया, तर तुम्ही कुणीही करू शकता. काय करायचं, दोन्ही हात तळवे डोळ्यांवर ठेवायचे आणि 21 वेळा ओंकार म्हणायचा एकाग्रपणे. त्यावेळेस लक्ष सगळं आपल्या डोळ्यांवर केंद्रित करायचं. खूप छान उपयोग होतो ह्या पण गोष्टीचा डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी. एक तर डोळ्यांना विश्रांती मिळते, आणि आपण ओंकार म्हणतो, ओंकार जेव्हा म्हणतो, ओंकार हा विश्वाचा मूळ ध्वनी आहे, शब्द ब्रह्म त्याला म्हटलंय. सगळ्या मंत्रांचा राजा ओंकार आहे, आणि तो ओंकाराच्या उच्चाराने ज्या शरीरामध्ये जी ऊर्जा, फार मोठी ऊर्जा निर्माण होते, अतिशय विधायक आणि फार मोठी ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा आपण जेव्हा आपल्या तळ हातातून बाहेर जाते, तर ती आपण जर डोळ्यांवर केंद्रित केली, तर तिथं आपल्याच शरीरात निर्माण होणारी ऊर्जा आपल्या डोळ्यांमध्ये केंद्रित होऊन आपल्या डोळ्यांचं आणि डोळ्यांच्या मागे असलेल्या मेंदूचं आरोग्य सुधारण्यासाठी अतिशय चांगला उपाय आहे. डोळ्यांवर असे दोन्ही हात ठेवायचे आणि 21 वेळा ओंकार म्हणायचा. ओम, या पद्धतीने एक अतिशय चांगला उपाय आहे. आता याच्यात हे साधारण झालं. आहाराच्या बाबतीत तसं सांगायची गरज नाहीये, कारण काय, आहाराचं हल्ली गुगलवर याच्यावर मिळतच. आपल्याला एक माहितीये, ए विटॅमिन, अ जीवनसत्व, सी विटॅमिन, या गोष्टी आहारात असल्या पाहिजेत वगैरे ह्या गोष्टी. आणि आपल्या म्हणजे आपण तेवढे करतोही.
पण नसाल करत तर त्याची काळजी घ्यायची. मुख्य सी विटॅमिनची काय गरज आहे, बाकीचे विटॅमिन शरीरात ऍब्सॉर्ब होण्यासाठी सी विटॅमिन पण घेतलं पाहिजे, नाहीतर मग काय तसं नुसतीच इतर विटॅमिन घेतली सी विटॅमिन नसेल ते ऍब्सॉर्ब होत नाही. त्यामुळे सी विटॅमिन पण असलं पाहिजे आहारात. काही मुद्रा आहेत आपल्या हाताच्या, मुद्रा आपण करतो ना, हाताच्या काही मुद्रा आहेत, त्या पण खूप छान उपयोग आहे. मुद्रा सुद्धा आपल्या योगशास्त्रात मधलाच एक अतिशय आपल्याला म्हणजे अमूल्य देणगी असं म्हटलं तरी चालेल मुद्रा. त्याच्यामध्ये व्यान मुद्रा म्हणून आहे. आपले जे शरीरामध्ये वायू आहे ना, पंच महाभूतापैकी वायू, तर वायूचे पुन्हा 5 भाग आहेत. प्राण, अपान, व्यान, उदान, समान. त्यापैकी व्यान मुद्रा म्हणजे आपल्या हाताची बोटांची जी टोकं आहेत ना, ते प्रत्येक टोकावर एक एक पंचमहाभूताचं वास्तव्य आहे. ह्या अंगठी ज्या बोटात घालतो, रिंग फिंगर, इथे पृथ्वी तत्व, इथे जल तत्व, पृथ्वी आप, अंगठ्यावर अग्नी तत्व आहे, तेज, पहिल्या बोटावर वायू तत्व, आणि सगळ्यात मोठं मधलं बोट ते आकाश तत्व. तर पहिलं बोट आणि मधलं बोट आणि अंगठा या तिघांची टोकं एकमेकांना जुळवायची, आणि या पद्धतीने ही मुद्रा होते. या पद्धतीने बाकीची बोट मोकळी ठेवायची, करंगळी आणि अनामिका मोकळी ठेवायची. ही व्यान मुद्रा झाली. ही व्यान मुद्रा डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय चांगली आहे. ही व्यान मुद्रा कुठली मुद्रा असू दे, करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी सलग 20 मिनिटं केली पाहिजे. दिवसभरात तुम्ही 2 वेळा 20-20 मिनिटं करा, 25-25 मिनिटं करा, काही हरकत नाही, पण सलग 20 मिनिटं झाली तर तिचा उपयोग आहे. बरं, असं नाहीये की आपण जसं बा डोकं दुखते, डोकेदुखीची गोळी घेतली, डोकं दुखायचं थांबलं, तसं मुद्रा केली, डोळ्यांचा त्रास थांबला, असं होणार नाही. हे ह्या सगळ्या ज्या क्रिया आहेत या दीर्घकाळ सातत्याने साधना करून तुम्ही केल्यात, निष्ठेने केल्यात, तर तुम्हाला त्याचा फायदा दिसेल. पण झाला फायदा की तो कायमचा असेल. अजून एक मुद्रा आहे प्राणमुद्रा. प्राणमुद्रा कशी, मगाशी ही 2 बोटं घेतली होती, आता अनामिका आणि करंगळी घ्यायची, ती अंगठ्याच्या टोकाला लावायची. मुद्राशास्त्र खूप मोठं आहे, त्याच्यावर त्याचं स्पष्टीकरण आता द्यायला एवढा वेळ नाही होणार आपल्याला. पण ही प्राणमुद्रा आहे. ही प्राणमुद्रा पण अशीच, प्राणमुद्रा अतिशय उपयुक्त आहे. म्हणजे तुम्हाला डोळ्यांच्या आरोग्याला तर आहेच, एकूणच रक्ताभिसरण, आपण अन्न जे खातो त्याचं शोषण शरीरात होण्यासाठी पण अतिशय चांगली आहे. आपल्या स्टॅमिना वाढण्यासाठी पण चांगली, आणि डोळ्यांना कोरडेपणा येतो त्यासाठी वरुण मुद्रा आहे. वरुण मुद्रा म्हणजे करंगळी आणि अंगठ्याचं बोट एक टोक एकमेकांना जोडवायचं. आणि सगळ्या मुद्रांचं एक लक्षात ठेवायचं, सलग 20 मिनिटं झाली पाहिजे. या तीनही मुद्रा केल्यात तरी चालेल, 2 केल्यात तरी पुरेशा आहेत. आणि काही बिंदू आहेत आपल्या, अॅक्युप्रेशर जसं म्हणतो ना, तर आपल्या डोळ्यांवरच, आपल्या डोळ्यांच्या बाहेरची कड, खालचं जे हाड असतं ना, हा हाडाचा भाग, आतली कड, नाकाच्या तिथला हाड, वरचा भाग, हे असे ह्या ठिकाणी तुम्ही जर असं एक सलग डोळे बंद करायचे आणि डोळे थोडे थोडे असे हलका दाब द्यायचा, एक हलका हलका दाब द्यायचा, हलका हलका बोट फिरवायचं. असं करून जर तुम्ही तिथे एक 2-2 मिनिटं, 1-1 मिनिट प्रत्येक ठिकाणी केलं, तर तो एक खूप छान डोळ्यांचा, असं जर डोळे शिणलेले असतील ना, डोळ्यांना खूप छान त्याचा उपयोग होतो. हे तुम्ही, आता हे सगळं तुम्हाला जेवढं जेवढं शक्य ते मी ग्रुपवर टाकीलच. आता आपण काय करू, साधारण काय काय केलं पाहिजे, काय करायला नाही पाहिजे, हे जर आपण बोललोय, पण आता आपण नेत्रसंचालन म्हणजे डोळ्यांचे व्यायाम जे करायचे आहेत ना, ते तुम्हाला थोडक्यात मी दाखवतो. तुम्ही तुमचे, मी एकीकडे दाखवतो, तुम्ही करायला हरकत नाहीये. सगळ्यात पहिला प्रकार काय आहे, पहिले आपण नजर डोळे समोर ठेवायची, ताठ बसायचं आहे, आणि मग मान न हलवता पहिले फक्त बुबुळ वर न्यायची, जास्तीत जास्त वर न्यायची. वर जर पंखा, सिलिंग फॅन असेल, आपण तिथे सिलिंग फॅन खाली बसलो असू, तो पंखा बघायचा, जे असेल वर ते. नंतर मान न हलवता सावकाश डोळे समोर, परत जास्तीत जास्त खाली, आपला हा शर्टाचा खिसा असेल तर खिसा बघा, असं करून परत सरळ करून बघा. डोळे समोर, सावकाश डोळे वरच्या दिशेने, नजर वरच्या दिशेने न्यायची आहे. सावकाश नजर खाली, खाली खाली, जास्तीत जास्त खाली आणायची आहे. एकदम सावकाश करायचं, आणि समोर येणारी प्रत्येक वस्तू जाणीवपूर्वक बघत बघत डोळे फिरवायचे. म्हणजे आपण जर नुसतं असं भरकन असं असं केलं, त्याचा
त्रास होईल, चक्कर येईल ती. त्यामुळे हे फार महत्वाचं आहे. बघत बघत प्रत्येक वस्तूची जाणीव करून घेत डोळे फिरवायचे. अ- असा कमीत कमी 5 ते 11 वेळा करायचं. ते करून झालं की डोळे हा डोळ्यांचा व्यायाम खूप उपयुक्त आहे बरं का, साधा दिसत असला तरी. डोळे गच्च मिटायचे, सावकाश उघडायचे. गच्च मिटायचे, सावकाश उघडायचे. हा साधारण आपण जर 5 वेळा, 5 पासून सुरू करायचं, हळूहळू वाढवत प्रत्येक क्रिया 11 वेळा करायची. म्हणजे 11 वेळा नजर वर खाली सावकाश केली की मग 11 वेळा डोळे गच्च मिटायचे, सावकाश उघडायचे. यानंतर इकडून इकडे बघायचं. म्हणजे मग कसं करायचं ते? स्थिर पहिले समोर बघायचे, ताड बसायचे, सावकाश नजर डावीकडे, जास्तीत जास्त डावीकडची वस्तू बघायची, मान न हलवता. हम्म. त्यानंतर सावकाश समोरून परत उजवीकडे न्यायची, परत समोरून डावीकडे न्यायची. तुम्ही करून बघा, एकदा करून पहा. नजर समोरून सावकाश जास्तीत जास्त डावीकडे, परत समोरून जास्तीत जास्त उजवीकडे, परत समोर. असं 11 वेळा झालं की पुन्हा 11 वेळा डोळे गच्च मिटायचे, सावकाश उघडायचे. गच्च मिटायचे, सावकाश उघडायचे. आता यानंतर डोळ्यांची तिरकी हालचाल करायची, म्हणजे डाव्या बाजूच्या खालच्या कोपऱ्यातून उजव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्याकडे. त्यासाठी नजर अशी अशी करावी लागेल थोडीशी, मान न हलवता. आणि मग अशी समोरून वर न्यायची, परत वरून समोरून डाव्या कोपऱ्यात खाली, परत या पद्धतीने तुम्ही करून बघा. पहिले नजर समोर असते, मग नजर थोडी तिरकी करून डाव्या कोपऱ्यामध्ये खाली बघायचंय, आणि सावकाश उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला जायचं, परत वरून खाली यायचं. हे 11 वेळा करायचं. हे झालं की पुन्हा डोळे गच्च मिटायचे, सावकाश उघडायचे. हे 11 वेळा करायचं. त्यानंतर इकडून इकडे करायचं, म्हणजे उजव्या बाजूच्या खालच्या कोपऱ्यातून डाव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्याकडे जायचं. एकदम सावकाश हालचाल करायची, आणि समोर डोळे हलवताना, डोळा हलवताना डोळ्यांसमोर येणारी प्रत्येक वस्तू जाणीवपूर्वक बघत बघत हालचाल करायची. तर त्याचा छान उपयोग होतो. जाणीव असणं फार महत्वाचं आहे. काय बघतोय, नुसते डोळे गरगर फिरवले काही उपयोग होणार नाही. तर करून बघा तुम्ही असं. उजव्या कोपऱ्यात खाली ते डाव्या कोपऱ्यात वरती. हे झालं की पुन्हा डोळे गच्च मिटायचे, सावकाश उघडायचे. हे 11 वेळा करायचे. त्यानंतर डोळ्यांचं वर्तुळ करायचं. म्हणजे पहिले समोर बघायचंय, वरून खाली या किंवा खालून वर जा, काही अडचण नाही. आता समजा मी खालून वर जायचंय मला, मी पहिले समोर खाली बघतोय, मग बाजूनी डाव्या बाजूला जास्तीत जास्त वरच्या बाजूला, परत जास्तीत जास्त उजव्या बाजूला, पुन्हा जास्तीत जास्त खाली. असं करून बघा तुम्ही पण. नजर पहिले समोर, नजर जास्तीत जास्त खाली न्यायची, आणि मान न हलवता नजर गोल फिरवत डावीकडून वर, उजवीकडून खाली. या पद्धतीने 11 वेळा झालं की पुन्हा 11 वेळा डोळे गच्च मिटायचे, सावकाश उघडायचे. डोळे गच्च मिटायचे, सावकाश उघडायचे. आता एक राहिला अजून, विरुद्ध बाजूने गोल करायचा. आता आपण डावीकडून उजवीकडे गोल केला, तर उजवीकडून डावीकडे गोल करायचा. त्यासाठी पुन्हा नजर जास्तीत जास्त खाली, आणि मग उजवीकडून वरती, डावीकडून खाली, परत उजवीकडून वरती, डावीकडून खाली. असं 11 वेळा झालं की पुन्हा डोळे 11 वेळा गच्च मिटायचे,
सावकाश उघडायचे. गच्च मिटायचे, सावकाश उघडायचे. हे झालं की पामिंग करून घ्यायचं. मगाशी सांगितलं पामिंग. डोळे हल तळहात एकदम हलके एकमेकावर चोळायचे आणि मग डोळ्यांवर हा जो भाग आहे करंगळी खालचा फुगीर भाग, त्याच्याने डोळ्यांवर हलका दाब द्यायचा. डोळे दुखावतील इतका दाब नाही द्यायचा, हलकं दाबायचं, हात शिथिल करायचं. सावकाश हलकासा दाब द्यायचा, शिथिल करायचं. हे असं हे तर तुम्ही 100-108 किती वेळा करू शकता, किंवा आता 20-25 वेळा केलं, मग पुन्हा थोड्या वेळाने संध्याकाळी केलं, असं करू शकता तुम्ही. तो काही एवढा प्रश्न नाही. तर याचा उपयोग, पामिंगचा उपयोग अजून काय होतो, डोळ्यांचं प्रेशर नॉर्मल राहण्यासाठी तो उपयोग होतोच. डोळ्यांचं प्रेशर वाढलं की वाढत्या वयामध्ये काचबिंदू होण्याची एक शक्यता असते. काचबिंदू झाला की मग त्याच्यावर म्हणजे ऑपरेशन शिवाय पर्याय राहत नाही. तर तो होऊ नये म्हणून हे सगळे जे मोतीबिंदू, काचबिंदूचे त्रास होऊ नये किंवा जास्तीत जास्त लांबवले जावेत, यासाठी हे सगळे व्यायाम किंवा ही सगळी काळजी जर घेतली, खूप चांगला त्याचा फायदा होतो. एक राहिलं डोळ्यांचं शवासन. आता डोळ्यांचं शवासन म्हणजे काय, आपल्याला साधं शवासन माहितीये. आपण पाठीवर झोपतो, पायांमध्ये अंतर घेतो, हात शरीरापासून दूर, डोकं डावीकडे उजवीकडे जसं सोयीने ठेवतो, डोळे मिटून घेतो आणि सगळे शरीर शिथिल करून टाकतो. तसंच डोळ्यांचं शवासन म्हणजे डोळे शिथिल करायचे. डोळे शिथिल करायचे म्हणजे काय करायचंय, आपण जेव्हा शरीर शिथिल करतो तेव्हा समजा पहिल्यांदा आपण म्हणतो डावा पाय शिथिल करा, म्हणजे काय करतो, मिटलेल्या डोळ्यांनीच डाव्या पायाकडे लक्ष देतो आणि तिथला भाग शिथिल करतोय अशी मनानेच कल्पना करतो. ही कृती मनानेच करायची आहे ना. तसंच डोळ्यांचं शवासन मनानेच कृती करायची आहे. डोळे मिटून बसायचं, हे सगळे डोळ्यांचे व्यायाम झाले की डोळे मिटून बसायचं आणि डोळ्यांचं शवासन तुम्ही करा. एकीकडे मी सूचना देतो, एकीकडे तुम्ही करा सगळे. डाव्या डोळ्याकडे लक्ष द्या. डावा डोळा शिथिल करा. मिटलेल्या डोळ्यांनीच डोळ्याकडे लक्ष द्यायचंय बरं का आता. डाव्या डोळ्याची पापणी शिथिल. डाव्या डोळ्याचा खालचा भाग शिथिल करा. डाव्या डोळ्याचा आतला भाग शिथिल. संपूर्ण डावा डोळा शिथिल झालेला आहे. उजव्या डोळ्याकडे लक्ष द्या. उजव्या डोळ्याची पापणी वया शिथिल. उजव्या डोळ्याचा खालचा भाग शिथिल करा. उजव्या डोळ्याचा आतला भाग शिथिल. दोन्ही डोळे शिथिल झालेले आहेत. या स्थितीमध्ये थांबायचं आहे. दोन्ही डोळे शिथिल, लक्ष डोळ्यांपाशी एकाग्र करायचंय. दोन्ही डोळे शिथिल ठेवायचे. बाकी सर्व शरीरही शिथिल ठेवायचंय. चेहऱ्याचे स्नायू शिथिल ठेवा. छातीचे, पोटाचे स्नायू शिथिल. दोन्ही हात शिथिल ठेवा. दोन्ही पाय पण शिथिल ठेवा. सर्व शरीर शिथिल आहे. डोळ्यांचं शवासन सोडायचं आहे. सावकाश डोळे उघडायचे आहेत. हे झालं डोळ्यांचं शवासन. असं हे सगळे डोळ्यांचे व्यायाम झाले की कराच. पण तुम्ही काम करताना दिवसभरामध्ये हे किती वेळ करू शकता. दर तासाने 2 मिनिटं केलं तरी चालेल, वेळ असेल तर. पण जास्तीत जास्त वेळा करा, काहीच हरकत नाही. भरपूर वेळा डोळ्यांच्या शवासन आणि डोळ्यांचे छोटे छोटे विकारांना तर अतिशय उपयुक्त असं औषधच आहे असं म्हणायला हरकत नाही. तर हे साधारण आता जे काही मला तुम्हाला सांगायचं होतं ते सांगून झालेलं आहे. तुम्हाला काही आता एक 10 मिनिट आहेत अजून आपल्याकडे, 9-10 मिनिटं. 10 मिनिटात काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. अबोली तू अनम्यूट कर मग, कोणाचा प्रश्न काही असेल तर. आणि नसेल प्रश्न तर आपण थांबू. आणि एक अजून मी ग्रुपवर हे टाकलं होतं, चाक्षुषोपनिषद, त्यानंतर जे जॉईन झालेत त्यांच्यासाठी पुन्हा आज टाकीन. तो एक छान प्रकार आहे, प्रार्थना आहे सूर्याची, आणि डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून.
ते जरूर तुम्ही, मी ग्रुपवर टाकीनच त्याचा अर्थसहित, जरूर ऐकत जाते. रोज एकदा ऐकायचं शक्य असेल तर म्हणायलाही हरकत नाही. शुद्ध स्वरामध्ये म्हणत जा किंवा ऐकत जा, शांत बसून पडून ऐकायला हरकत नाही. चला, अबोली कोणाचे प्रश्न असतील ना त्यांना मग अनम्यूट कर. सर, व्यायाम करताना हे करायचे का, चष्मा काढूनच सगळे व्यायाम करायचे का? सगळे म्हणजे काय म्हणताय, म्हणजे बाकीचे आपण जे करतो ते? आता तुम्ही जे सगळे व्यायाम सांगितले ना, तर हो, ते सगळे चष्मा काढून, आपल्याला चष्मा काढून, चष्मा काढून करायचं ते. आणि ते डोळ्यात हे करायचं म्हणजे कुठलं ते तुपात काय घालायचं मग त्याचं परत सांगता का? ते मागाशी माझी हा ट्रॅव्हल करते ना हा, ते त्याच्यामुळे. चाटण सांगितलं ते ना, चाटण चाटणचं बोललो मला. तू ते ना. हा, 1 चमचा तूप, अर्धा चमचा मध आणि 1 चमचाभर त्रिफळा चूर्ण असं एकत्र चाटण करायचं आणि ते खायचं रात्री. त्रिफळा खायचंय काय ते? चूर्णाचं, हा खायचं ना ते? हा, हो. ते खायचंय, खायचंय. काय आहे, त्रिफळा चूर्णाचा उपयोग काय होतो, मग जे सांगितलं ना, आपले कफ, वात, पित्त, वात, पित्त, कफ हे त्रिदोष, ते तिन्ही दोष संतुलित राहण्यासाठी त्रिफळा चूर्ण खूप चांगलं आहे. आणि तूप आणि मध, हे तूप हा स्नेहन, आयुर्वेदामध्ये स्नेहन जो एक प्रकार आहे, तूप आणि मध त्याचं काम करतं. म्हणजे व्यवस्थित ते औषध जे काय आपण घेतो ते लागू होण्यासाठी ते रसायन चांगलं आहे. म्हणून या तिन्हीचं एकत्र करून ते खाल्लं तर डोळ्यांना काय, एकूण सगळ्याच शरीराच्या आरोग्याला चांगलं. मग ते रात्री खायचंय का? म्हणजे टायमिंग रात्री त्याचा? झोपताना, हा हा, रात्री झोपताना. रात्री झोपताना. अजून काही आहे का कोणाला विचारायचं? हॅलो, हा बोला. हा, नमस्कार. बोला बोला. हा, मी मी असं ऐकलंय ऑनलाईनच की करतो. त्रिफळा चूर्णाने डोळे धुतात, ते कसं काय? हो हा, मग मी सांगितलं ते, परत सांगतो. कधी हा, मी जाऊन परत सांगतो. हा, काय करायचं, त्रिफळा चूर्ण, 1 चमचा त्रिफळा चूर्ण 1 ग्लास पाण्यामध्ये, स्वच्छ पाण्यात भिजत घालायचं. साधारण 12 तास तसंच ठेवायचं ते. म्हणजे मग काय होतं, त्या पाण्यामध्ये त्रिफळा चूर्णाचा अर्क उतरतो. 12 तासानंतर ते चौपदरी करायचं, एखादा रुमाल, आणि त्याच्याने गाळून घ्यायचं. म्हणजे त्रिफळा चूर्णाचे कण त्याच्यात यायला नको. आणि मग त्या पाण्याने डोळे आले धुवायचे. नाही पाहिजे. हा, आणि मग त्या पाण्याने अच्छा. डोळे धुवायचे. म्हणजे मग ते आयग्लास मिळतो किंवा नाही तर एखाद्या छोट्या खोलगट ताटलीत घ्या, पण आयग्लास कुठेही मिळेल मेडिकल मध्ये. तो आयग्लास मध्ये ते पाणी भरून घ्यायचं, त्याच्यामध्ये डोळा बुडवायचा, एक 20-25 वेळा सावकाश उघडझाप करायची. ते पाणी फेकून द्यायचं. मग दुसऱ्या डोळ्यासाठी पुन्हा दुसरं पाणी घ्यायचं, तेच त्रिफळाचं, आणि पुन्हा तसंच करायचं 20-25 वेळा. खूप छान उपयोग होतो. अच्छा, हा हा, तेच म्हटलं कसं हो करायचं. हो हो हो. धन्यवाद. धन्यवाद. हरिओम हरिओम. चला, प्रश्न नसतील ना तर आपण मग 3 ओंकार घेऊ आणि थांबूया. काही प्रश्न हा आहे सर. का? हा बोला. हॅलो. हा बोला हा, बोला. मी एक चॅट बॉक्स मध्ये विचारलंय हो की डोळे ना, म्हणजे कधी कधी असे डोळे खूप चोळावेसे वाटतात, आणि अगदी म्हणजे असंही होतं की डोळे चोळावेच लागतील, हो हो पण ते अशास्त्रीय आहे. मग हो. त्याला ताबडतोब असा काय उपाय आहे की ती भावना कमी व्हावी म्हणून? ताबडतोब मग साधं, आपण जसं आता त्रिफळा चूर्णाचं बोललो ना, आता काय आपल्याकडे सतत तयार नसणार आहे पाणी, की 12 तास भिजवलेलं असेलच असं नाही. साध्या थंड पाण्याने तुम्ही आयग्लास मध्ये पाणी भरून घ्या आणि त्याच्यामध्ये डोळ्यांची उघडझाप करा. हा एकदम योग्य उपाय. ओके सर, थँक्यू. वेलकम. हरिओम. अजून कोणाला काही प्रश्न आणि असतील दुसरं तर एक, आता ग्रुपवर तुम्ही टाकले म्हणाला तरी तसं चालतील. पाणीपट्टी किंवा गुलाब पाण्याच्या पट्टीचं सांगितलं, त्याचाही खूप छान उपयोग होतो. हे जे डोळ्यांना चोळावं असं वाटतं ना, ते पाणी, डोळे धुवायचे पाण्याने, आणि त्यानंतर अजून एक मगाशी सांगितलं तो परत सांगतो उपाय. तोंडामध्ये भरपूर पाणी भरून घ्यायचं गुळणी,
गाल गच्च फुगले पाहिजे असे, म्हणजे डोळ्यांच्या स्नायूंना आतून पाण्याचा दाब येतो आणि मग थंड पाण्याचे हबके डोळ्यांवर मारायचे, एक 20-25 वेळा हलके हलके हबके मारायचे. मोतीबिंदू कमी करता येईल असं काय खात्री नाही देऊ शकत या गोष्टीची, काय ते म्हणजे कोणत्या परिस्थितीत आहे काय आहे, पण त्याची वाढ होणार नाही किंवा त्याचा त्रास पुढे होणार नाही एवढं नक्की होईल या सगळ्या व्यायामांनी. कमी होईल किंवा नाही याबद्दल नाही सांगता येणार, कारण ते शेवटी थोडा मेडिकलचा प्रश्न आहे, तो काय स्थितीत आहे प्रत्येकाचं, कोणाला मधुमेह आहे किंवा काय, मग त्याच्यामुळे काही डोळ्यांचे हे विकार होतात, हे सगळं त्याच्यावर अवलंबून आहे. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता किंवा ग्रुपवर सुद्धा टाकू शकतात आणि जर तुमचे नंतरही काही प्रश्न. सुचले ना, मी काय करतो, मला पर्सनल वरही विचारले तरी चालतील, मी ग्रुपवर उत्तर देईन, म्हणजे सगळ्यांना पण कळेल. आणि वाटल्यास थोडा वेळ ग्रुप ओपन पण करेन, काही हरकत नाही. एक आज संध्याकाळी ग्रुप ओपन करतो, सगळ्यांना काही विचारायचं असेल तर निश्चितच त्यांना विचारते, ग्रुपवर विचारलं तरी काही हरकत नाही. मग उद्या म्हणजे मला वाचायला वेळ होईल तसं मी वाचून उत्तर देतो, काही हरकत नाही. कोणीतरी प्रश्न विचारलाय चॅटमध्ये, लेझी आय बद्दल सांगा. सो तुम्ही बोलू शकता आता. हा, काय आलंय, काय प्रश्न? अनम्यूट केलंय तुम्हाला, तुम्ही बोलू शकता. मोतीबिंदू ऑपरेट झाले आहे, मोतीबिंदू ऑपरेशन झाल्या झाल्या नाही करायचंय. मोतीबिंदू ऑपरेशनचं जे काही म्हणजे पथ्य सांगितले डॉक्टरांनी, ते तो कालावधी पूर्ण झाल्यावर करायला काही हरकत नाही. म्हणजे साधारण एक महिना सांगतात, आपण अजून एक महिना पकडू, 2 महिन्यांनी हे व्यायाम करायला काही हरकत नाही ऑपरेशन नंतर. अजून काय होतं का, कोणी काय विचारलं म्हणाले? टिकिंगचे पॅन्टमध्ये नाही. लेझर ट्रीटमेंट केली तर केली म्हणजे झालेली आहे का लेझर ट्रीटमेंट? हा, झाली असेल तरी झाल्या झाल्या लगेच नाहीच करायचे कुठले व्यायाम, त्राटक पण पाचवीचे नाही काही. हा, ते डॉक्टरांनी एकदा सांगितलं कालावधी संपला त्याचा काळजी घेण्याचा, की मग तुम्ही हे सगळे व्यायाम ते सगळं करू शकता. टिकिंगचे बघा. हा, आवाज नीट कळलं नाही, काय? आवाज गेला परत त्यांचा. ठीक आहे, नंतर ग्रुपवरही काही विचारलं तरी चालेल, काही हरकत नाहीये. चल, मला वाटतं आता तरी कोणाला काही प्रश्न दिसत नाही, आपण 3 ओंकार म्हणू आणि थांबूया. छान माहिती दिली, थँक्यू. चला, दोन्ही हातांची ध्यान मुद्रा, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, मन शांत, लक्ष श्वासाकडे. एक दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. सावकाश डोळे उघडायचे आहेत. चला, हरिओम. हरिओम. चल, थांबूया, मीटिंग एंड करतो. चला, असेच आपण अजून पुढे काही नवीन विषयावर, चांगल्या लोकांना आवश्यक असलेल्या विषयांवर घेऊया, तसं मी ती माहिती देईनच त्यावेळेस. लवकरच भेटू परत. सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिलात, त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि माझे योगाचे वर्ग चालूच असतात, त्याची काही माहिती हवी असेल तर मला पर्सनल वर विचारलं तरी चालेल. ऑनलाईन ऑफलाईन कुठल्या व्याधी निवारणासंबंधीची पण काही आवश्यकता असेल कोणाला, तर ते पण वर्ग मी घेत असतो, पर्सनल कोचिंग पण करत असतो. कोणाला काही हवी असेल ना तर निश्चित विचारा. फोन नंबर आहे
पर्सनलवर विचारलं तरी चालेल, मी उत्तर देईन, नक्की उत्तर देईन. चला थांबूया, मीटिंग एंड करतो मी.